This conference will now be recorded. नमस्कार. कोविड-19 कालीन लॉकडाऊन काळामध्ये आयुर्वेदीय अभ्यासमालेच्या आजचं पुस्तक जे आहे ते वैद्य प्रसाद पानकर असणार आहेत. काल आपण त्यांच्याकडून मन आणि रिसेंट अपडेट्स आयुर्वेदीय संकल्पना याबद्दल ऐकत होतो. आज पुढे त्याचा जो उरलेला अर्धा भाग आहे तो आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. मी प्रसाद सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सुरू केलं. येस, थँक्यू देवदत्त. नमस्कार मित्रांनो, सॉरी तर या टेक्निकल गोष्टीमध्ये आपल्याला आज थोडासा वेळ झाला. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं गगनसदृशं तत्त्वमस्य आदिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्भ्यां रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिमान परम भागवतान् स्मरामि. आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं निवृत्तिज्ञान देवाय देवचूडामणे नमः. अखंडानंदरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रांतिर्विनाशाय श्री गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र श्री सद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविंदनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः. श्री सद्गुरु आनंदनाथाय नमः. रागादिरोगान् सततान् शक्तान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहार्तिदान्यगान् योपुरो वैद्याय नमो स्वस्मै. शंखं चक्रं जलौकां स्वच्छाभिवृद्ध्यां सुखपरिविलसन्मौलिकं भोजमित्रं कालाम्भोधो जरान्दं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतं प्रौढदावाग्निकीलम्. येतोय ना आवाज? येतोय. हा, करू सुरू. हा, काल आपण होतो भय इथे येऊन आपण थांबलो होतो. काल आपण मनाशी संबंधित जो काही अकॅडमिक भाग आहे, मनाची निरुक्ती वगैरे वगैरे, ती सगळी बघितली. विषयाचा रिलेव्हन्स थोडासा बघितला की आज बाहेरच्या जगामध्ये मनाचा विचार कुठल्या कुठल्या पद्धतीने आणि किती डायमेन्शननी केला जातोय. त्यानंतर आपण पंचविध वायू दृष्टी हेतू कसे आहेत ते बघितले. त्याच्यानंतर आपण सगळे अकॅडमिक सूत्र बघितले, मनाचं स्थान बघितलं, स्रोतदृष्टी आणि मनोभाव हा आले. त्याच्यानंतर आपण शारीर गुण आणि मन यांचा कसा काय संबंध आहे ते पण आपण काल बघितलं. आणि काल आपण साधारणपणे क्रोध या घटकाविषयी बोलत होतो आणि आपण त्या ठिकाणी थांबलो होतो. तेव्हा काल मी जी गोष्ट बोललो ती पुनरुक्तीचा दोष पत्करून अत्यंत महत्वाची आहे म्हणून पुन्हा एकदा बोलतो ती ही की परिभाषा ही अत्यंत महत्वाची आहे. क्रोध म्हणजे काय? क्रोधम अभिद्रोहेण. शूक म्हणजे काय? तर अमुक अमुक गोष्टीचा लॉस येणारा दैन्य. भय म्हणजे काय? किंवा हे जे काही सगळे जे काही मानस भाव आहेत, या मानस परिभाषा ग्रंथकर्त्यांना काय अपेक्षित आहे, टीकाकारांना नक्की त्याचा अर्थ काय अपेक्षित आहे, त्याची निरुक्ती नक्की काय आहे, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्या बरोबरीने दुसरा मग तो भाग राहतो की त्याला तुम्ही पॅरलल असा मॉडर्नचा शब्द काय वापरताय. त्यामुळं अँटी डिप्रेसंट म्हणून जरी अश्वगंधा प्रूव्हन असली तरी ती अँटी डिप्रेसंट अश्वगंधा तुम्ही डिप्रेशनच्या सगळ्या पेशंट्सना डिप्रेशन असं निदान करून ती देऊ शकत नाही. ती अश्वगंधा वातकफक नाही, ती अश्वगंधा लघु आहे, ती अश्वगंधा उष्ण आहे. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला भान ठेवावं लागतं. ती अश्वगंधा विशेषण मांस आणि शुक्र या धातूवरती कार्य करणारी आहे. तुम्हाला तुमच्या रुग्णामध्ये मांस आणि शुक्रावरती कार्य अपेक्षित आहे की तुम्हाला तुमच्या रुग्णामध्ये रस, मज्जा, ओज यावरती कार्य अपेक्षित आहे.
तुम्हाला नुसतं ओझ्यावरती कार्य अपेक्षित आहे, तुम्हाला नुसतं रक्की रसावरती कार्य अपेक्षित आहे, तुम्हाला तुमचं चिकित्सा द्रव्य शीत असणं अपेक्षित आहे की उष्ण असणं अपेक्षित आहे. तुम्हाला तुमचं चिकित्सा द्रव्य काल आपण विंशती गुण आणि मनांचा संदर्भाने बोललो. तर त्या ठिकाणी गुरुगुणाचं म्हणजे आता हे बघा, मी जस्ट स्क्रीन परत एकदा ही करतो, दोन्ही डिव्हाइसला मी ही स्क्रीन केली. गुरुगुण सगळ्यात पहिला तर्पणकारक आहे, अवसादकारक आहे, ग्लानिकारक आहे. त्यामुळे तुम्हाला तर्पणाची जर काय अपेक्षा आहे किंवा तुमची नक्की अपेक्षा काय आहे याच्यावरती आयुर्वेदाच्या भाषेमध्ये विंशती गुणांच्या परिभाषामध्ये कुठल्या दोषावर कुठल्या धातूवरती कार्य करणार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उष्ण आहे की स्निग्ध आहे यानुसार, सॉरी उष्ण आहे की शीत आहे यानुसारचा तुमचा ड्रग ऑफ चॉईस असणार आहे. त्यामुळं अँटी डिप्रेसंट अश्वगंधा, मी मुद्दामून अश्वगंधाचं उदाहरण देतोय कारण अश्वगंधा गुगल केलं की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पुढे त्याचं अँटी डिप्रेसंटच काम येणार आहे. अँटी डिप्रेसंट, इम्युनॉलॉजिकल वगैरे वगैरे. आता सुद्धा आपण नाव नको घ्यायला, परंतु देशातल्या एका उत्तर भारतातल्या एका इमिनंट संस्थेने त्या ठिकाणी जी काही कोरोनासाठी म्हणून जे काही फॉर्म्युलेशन सजेस्ट केलंय त्यामध्ये हर्ब्स त्यांनी ज्या काही सजेस्ट केलं त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी अश्वगंधा स्टेटमेंट प्रपोज केली आहे. तर हे सगळं म्हणजे प्रपोजिशन्स आपण करत असताना त्या अश्वगंधेचं इम्युनॉलॉजीवरती काय काम झालंय, ती अश्वगंधा अँटी डिप्रेसंट आहे हे आजवर कोणी कोणी सिद्ध केलेलं आहे काय काय रिसर्च करून. ह्या सगळ्याला एक लिमिटेड व्हॅल्यू नक्की आहे, परंतु आपल्याला आयुर्वेदिक परिभाषेतून बघत असताना ती अश्वगंधा उष्ण आहे. आणि तुमचा पेशंट जर का स्मोकिंग करणारा किंवा गांजा ओढणारा किंवा काय अजून तंबाखूचं अतिसेवन करणारा, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा हेतू आहे. ग्रामीण भागामध्ये जर का बघितलं तर बायकांमध्ये मिश्री हा हेतू असतो, पुरुषांमध्ये तंबाखू हा हेतू असतो, शहरी भागामध्ये अल्कोहोल आणि स्मोकिंग हा हेतू असतो. आणि हे सगळे पेशंट अगदी मनोभावासाठी सोडा, हे सगळे पेशंट जेव्हा गुडघेदुखीसाठी पाठदुखीसाठी वगैरे जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्या त्या कंडरांमध्ये आणि मांसामध्ये रक्तमांसाच्या दृष्टीचा विचार व्यसनांमुळे उष्ण गुणामुळे झालेली रक्त आणि मांस यांची दृष्टी याचा विचार जास्ती करावा लागतो आणि तिथे आपल्याला अस्थिमज्जेचा विचार खूप वेळेला कमी करावा लागतो. माक्षिक सारखं द्रव्य त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्या हेतूजन्य वातवेदीसारख्या पिक्चर मध्ये खूप चांगलं उपयोगी पडत असतं. त्यामुळं पुन्हा पुन्हा म्हणजे मी हेच सांगतोय की अश्वगंधा तुम्ही अँटी डिप्रेसंट म्हटल्यानंतर काय काय तुम्ही चॉईस गुगलला विचारायला गेला तर आज तुम्हाला ती अश्वगंधाच येणार आहे. पण ती अश्वगंधा उष्ण आहे, ती तुम्ही तुमच्या पेशंटचं व्यसनाधीनतेतून ते उष्ण हेतूतून आलेलं असेल, पित्त प्रकृतीचा असेल, चिडचिड करणारा असेल तर तुम्ही वेडेपणा तो ठरेल की तुम्ही त्या ठिकाणी ड्रग ऑफ चॉईस तसा करणं. त्या ठिकाणी तुम्हाला आयुर्वेदाचा सेन्स जागरूक ठेवून तुम्हाला रसमज्जा शुक्रावरती काम अपेक्षित आहे, तुम्हाला मेद मज्जा शुक्रावरती काम अपेक्षित आहे, तुम्हाला शुक्र ओझ्यावरती काम अपेक्षित आहे, तुम्हाला एकांतिक मज्जेवरती तुमचा पेशंट इंटेलेक्च्युअल जॉब असणारा, अत्यंतिक इंटेलेक्च्युअल जॉब करणारे, हे जे 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख पगार असणारे मोठमोठ्या कंपन्यांमधले लोक आहेत, त्यांच्याकडून काय 15-20 लाखाचं काम करून घेतल्याशिवाय ते थोडी 3 लाख त्यांना कोणी पगार देणार आहे. त्यामुळे तो मेंटली एक्झॉस्ट जो झालेला पेशंट आहे तिथे तुम्हाला तो बदामाचा शिरा लागणार आहे. मग त्याच्या चिडचिडीसाठी पण तोच लागणार आहे, त्याच्या शुक्राच्या कामासाठी पण तोच लागणार आहे. तिथं एकांतिकपणे तुम्हाला मज्जेचा विचार तुम्हाला जास्त करावा लागणार आहे. त्यामुळं आयुर्वेदीय दोष धातू मलांचा सांगाडा हा डिप्रेशनसाठी, मनोभावांसाठी उद्या तुम्ही ड्रग ऑफ चॉईस करत असताना तो आयुर्वेदीय सांगाडा तुमच्या डोळ्यासमोर असणं नक्की अपेक्षित आहे. या हिशोबाने काल आपण भयामध्ये होतो आणि भय आपण बघितलं की तो एक म्हणजे अगदी छोटीशी व्यक्ती अशी छोटासा त्या बच्चूला जर का कोणी तुम्ही टीचर जर का ओरडले तर तो मुलगा सुद्धा असं आपण उदाहरण बघितलं की तो ते मसल त्याचे कॉन्ट्रॅक्ट करून त्या ठिकाणी तो बसतो. तर हाच परिणाम स्मूथ मसल्स मध्ये येत असणार आहे. हाच परिणाम काल मी बोलत होतो फॅलोपाईन ट्यूब्स वरती येत असणार आहे. त्यामुळे ट्यूब ब्लॉकेज म्हटल्यानंतर लगेच काहीतरी छेदन वेदन किंवा अमुक म्हटलं की अमुक असा विचार न करता हेतूंमध्ये आपल्याला जायला पाहिजे. आणि ते जे काही कन्स्ट्रिक्शन नावाची जी काही फेनॉमेनॉन आहे ती भयातून येते ही काल आपण समजून घेतली. भय इथले संपत नाही अशी एक खरं खूप सुंदर कविता आहे. ज्याला मराठी काव्याचा याचा आनंद घेतात त्यांना ही माहिती आहे. ग्रेसच्या त्या अजरामर ओळी आहेत आणि खरं आहे भय इथले संपत नाही. कारण भय आणि लोभ ह्याच दोन मुख्य भावना आहेत की ज्याच्यावरती सगळे बाहेरचे व्यापार चालतात. असो, पुढची स्लाइड आहे आता तुमच्या समोर की तो मनोभाव क्रोधम अभिद्रोहेण परीक्षेत अनुमान
तर तिथं कुठली गोष्टीची परीक्षा कशावरून करावी, मला वाटतं तिथे शोकम दैन्येन आहे आणि क्रोधम अभिद्रोहेण आहे. त्यामुळे क्रोधाची नक्की परिभाषा काय आहे हे इथं आपल्याला क्लिअर होतं. पित्त प्रकोपाचं ते रूप आहे. इंटरेस्टिंगली क्रोध हे कफक्षयाचं रक्ताचं पण ते रूप आहे. त्याच्यामुळं कफक्षय क्षयात्मक निदान पण करायचं जे काही राहून जातं त्या हिशोबाने खरं हा इथं पूर्णपणे म्हणजे इथं तो संदर्भ नाहीये या विषयाचा. पण तरी जाता जाता ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की क्षीणदोष व्याधी चिकित्सा नावाचं जे काही वैद्य अंधनकरांचं पुस्तक आहे, तर क्षीणदोषांनी व्याधी होतात हा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यातला किती कसा कोणाला पटेल हा पुढचा वेगळा भाग आहे. परंतु ते एक पुस्तक आपल्या संग्रही असावं असं पुस्तक आहे आणि क्षीणदोषांनी होणाऱ्या व्याधीचा विचार मांडणारं किंबहुना ते एकमेव पुस्तक आहे असं म्हणता येईल. दोषांचा क्षय ही सुद्धा गती आहे हे पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कारण दोषांच्या गती म्हटल्यानंतर आपल्याला त्या ऊर्ध्वाध तिर्यक आणि कोष्ठ शाखा मर्म याच आठवतात. परंतु क्षय स्थान आणि वृद्धी त्यामुळे क्षय ही सुद्धा एक गती आहे. स्थान ही सुद्धा कंटिन्युअसली ते स्थान मेंटेन ठेवलं जात आहे इनपुट आणि आउटपुटनी. या हिशोबाने प्रगती त्यामुळे कफ क्षयामुळं पित्त प्रकोप ही एक त्या ठिकाणची म्हणजे घटना महत्वाची आहे. आणि दुष्ट रक्त पुन्हा एकदा त्यामुळेच मी मगाशी बोलता बोलता जो काही व्यसनांचा विषय काढला कारण व्यसनांनी रक्ताचीच दृष्टी होणार आहे. तर त्या हिशोबाने दुष्ट रक्ताचा पण तो हेतू म्हणून क्रोध येतोय. त्यानंतर हेतू फॉर ओजक्षय सॉरी ही लक्षणं होती वरची. हेतू म्हणून तो कशाचा आहे तर तो ओजक्षयाचा हेतू आहे. खूपच मोठी गोष्ट आहे. स्तन्यक्षयाचा हेतू आहे. म्हणजे बघा इथं तो शुक्र आणि ओज या दोन गोष्टींना क्षय करणारा क्रोध हा हेतू आहे. म्हणजे क्रोध हा किती डॅमेज करणारा आहे. म्हणजे शोक वगैरे परवडले असतील पण त्यात क्रोध हा नक्की किती डॅमेज करणार आहे हे लक्षात घ्या. इथं स्तन्य म्हणजे शुक्रवानांचं शुक्रवैद्यवर मुलं स्तनव वृषणोचे ही पण घटना लक्षात घ्यायची. आणि स्तन्य हा केवळ रसाचा उपधातू असं नसून ते शुक्रव स्वरूपाचं मूलस्थान आहे. त्याच्यामुळे शुक्र आणि ओज या घटनेवरती आणि साक्षात पुन्हा शुक्रक्षयाचा हेतू आहे. त्याच्यामुळे क्रोध ही खरं तर म्हणजे खूपच म्हणजे मोठी घटना आहे. आणि मग तो क्रोध कमी करण्यासाठी मग काय काय केलं पाहिजे त्याची उपपत्ती जर का लावायला लागलो तर मग तो जो काही हे सगळ्याचं खरं खूप चांगलं वर्णन हे ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये आलेलं आहे की कुठल्या म्हणजे शांती कशाने येते त्याच्या आधीच्या स्टेप्स काय काय आहेत. आणि त्यामुळे हा सगळा पुन्हा मनाचा विचार करत असताना हा सगळा पुन्हा योगाकडे आणि वेगळ्या गोष्टींकडे गेल्याशिवाय हा भाव आपल्याला पूर्णपणे याची उपपत्ती लावताच येत नाही. परंतु क्रोध ही खूपच मोठी घटना आहे हे लक्षात घ्या की ती शुक्रक्षयाचा हेतू आहे ओजक्षयाचा हेतू आहे आणि शुक्रव स्वतःचं मूलस्थान अशा अर्थाने स्तन्य आणि ते स्तन्य पुन्हा रसाचा या सगळ्यांच्या क्षयाचा हा हेतू आहे. ते जे म्हणतात की क्रोध हा जो करतो त्यालाच जास्ती डॅमेज करतो ज्याच्यावरती आपण क्रोध करतो त्यापेक्षा त्याचं ते अगदी एक खरं गोष्ट आहे. या ठिकाणी औषध जर का म्हटलं तर मग प्रवाळ हाच सगळ्यात महत्वाचा घटक सरळ सरळ डोळ्यासमोर येतो. दुर्वा हा पण खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या सद्गुरू परंपरेमध्ये आम्ही नाथ संप्रदायाचा आयुर्वेदाचा जवळचा संबंध आहे. 84 सिद्ध जे रसशास्त्रातले तेच नाथ संप्रदायातले आहेत. आणि त्या अर्थाने नाथ संप्रदायातली म्हणून जी काही औषधं वापरली जातात तर त्याच्यामध्ये दुर्वांचा रस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. दुर्वा ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. थोडंसं खरं विषयांतर होते पण तरी असू देत. कारण दुर्वा ही प्रजास्थापन गणामध्ये येते. दुर्वेचं खूप चांगलं काम शुक्रावरती आहे. दुर्वेचं खूप चांगलं काम रसावरती पण आहे. जेव्हा पाऊस पडतो पहिला पाऊस पडतो तेव्हा लगेचच उगवून येणारी जी काय आहे ती दुर्वा आहे. या अर्थाने जसं म्हणजे धातूमध्ये पहिलं पोषण रसाचं होतं तर तशा अर्थाने त्याचं साधर्म्य आहे. आणि दुर्वेची जी मुळं आहेत त्या मुळांमध्ये एवढी ताकद आहे की ती कित्येक वर्षानुवर्ष पाऊस नाही पडला तरी ती तग धरू शकतात. म्हणजे जुन्या वृद्ध वैद्यांनी असं त्यांच्या नोंदीतून किंवा त्यांच्या अनुभवातून आलेली गोष्ट अशी आहे की एखाद्या भागामध्ये अगदी वर्षानुवर्ष दशकानु त्याच्या पलीकडचा जत वगैरे तालुक्यांचा भाग आहे.
की जिथं काही ठिकाणी अगदी कित्येक पावसाळ्यात सुद्धा अगदी कोरडे जातात, तिथल्या सुद्धा काही विशिष्ट भागामध्ये. तर अशा एखाद्या भागामध्ये जिथं वर्षानुवर्ष पाऊसच झालेला नाहीये, तिथं पहिला पाऊस पडल्यानंतर सगळ्यात पहिलं काय उगवून येतं, तर ती दुर्वा आहे. असं वृत्तवैद्यांनी एक नोंद किंवा अनुभव तो निरीक्षण करून ठेवलेला आहे आणि हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे याचा अर्थ दुर्वेच्या मुळांमध्ये ती एक ती जी जगण्याची ताकद आहे, ती एवढी ताकद उन्हाळे ते तग धरून ठेवू शकतात. बाकी कुठली झाडं तग धरून तशी ठेवू शकत नाहीत. बाकी झाडं मग ती कुठूनतरी इकडून तिकडून त्याच्या काय बिया येतील, काय ते पोलन ग्रेन बिन तुमच्या त्या पद्धतीने, मग ती दिसायला लागतात. परंतु एखाद्या प्रांतामध्ये खूप काळानंतर पाऊस पडल्यानंतर दिसणारी गोष्ट दुर्वा आहे. या अर्थाने त्याचं शुक्रावरती खूप छान काम आहे आणि त्याचं मनावरती शांतिकारक असं खूप काम आहे. मूलाधार चक्राची ती गणेशाची पत्री आहे. तेव्हा दुर्वा ही गोष्ट आम्ही नाथ सांप्रदायिक औषधांमध्ये म्हणून वारंवार रिपीट होणारी म्हणून ती येते. या अर्थाने मुद्दाम म्हणून या ठिकाणी क्रोधाच्या संबंधाने बोललो. बाकी मग प्रवाळ आहे. प्रवाळ मंडूर हा दातार शास्त्रींचा योग आहे. बाकी त्या ठिकाणी पित्तप्रधान गोष्टींवरती काम करणारे कल्प आपल्याला माहिती आहेत. पुढचा मनोभाव पुढच्या स्लाइड मध्ये जर का आपण बघितलं तर तो आहे की लोभ. लोभाविषयी खरं आपण काल बोलता बोलता इकडे तिकडे बोलता बोलता आपण बोललो होतो की लौल्य आणि अलौल्य या दोन गोष्टी रूप म्हणून येतात आणि त्या साधारणपणे त्यांचा संबंध मांसाशी आहे. धातूंच्या स्तरावरती, महाभूतांच्या स्तरावरती बोलायला गेलं तर त्यांचा संबंध पृथ्वीशी आहे, हे आपण काल बोललो. राजा हा संगेण परीक्षेत, ठीक आहे. मांस, वायू आणि शुक्र या तिन्ही गोष्टींशी यांचा संबंध आहे. काल आपण हे बोलता बोलता बोललो होतो की यक्ष्मा, ग्रहिणी आणि प्रमेह या 3 घटनांचा संबंध आहे. त्यात ग्रहिणी आणि प्रमेहामध्ये तर साक्षात शरीरासाठीचा पोषक अंशच मलामधून बाहेर जातोय, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि यक्ष्मामध्ये पण पोषण कमी पडतंय म्हणून ते लक्षण येतंय. त्या ठिकाणी लौल्याचा संबंध पुन्हा काल आपण जे बोललो तोच आहे. मी पुन्हा एकदा रिपीट ते सगळं करत बसत नाही की मांस, धातू आणि पृथ्वी, म्हणजे काल मी जे बोलत होतो की आज मॉल ही जी काही संकल्पना आली आहे ती केवळ लौल्य ही मानवामध्ये घटना आहे आणि आजच्या मानवामध्ये पृथ्वी तत्व कमी पडतंय कारण आपण पृथ्वीचं अंश आपल्या खाण्यामध्ये म्हणजे कमी जातो. आजकालचं एकंदरीत जे काही लाईफस्टाईल झालंय, पृथ्वीचा अंश कमी जातो याचा अर्थ काय, तर याचा अर्थ पृथ्वी प्लस जल, मधुर सेवन एकंदरीतच कमी झालंय. स्पायसी आणि तिखट हे सगळे खाण्यामध्ये पदार्थ आहेत, त्यामुळं पृथ्वीचं चांगल्या अर्थाने पोषण न झालेल्यामुळं हा जो काही लौल्य भाग येतो त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठीची यंत्रणा म्हणजे मॉलमध्ये इच अँड एव्हरी प्लेस डिस्प्लेड असणं. हे सगळं आपण काल खरं बोलत होतो. पुढच्या मनोभावाकडे आपण जाऊया. शोक, दुःख करत बसणं की अरेच्या हे असं का झालं, हे असं का गेलं, हा लॉस मलाच का सहन करावा लागला, माझ्याशी बे हे का, वगैरे वगैरे. या पद्धतीने शोकामध्ये बुडून राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण यांनी रसवह स्रोत, हृदय आणि प्लस शुक्र या दोन्ही गोष्टी बिघडतात. त्यामुळं जसं क्रोध हा शुक्र, रस, ओज आणि पर्टिक्युलरली स्तन्य ह्याकडे जात होता, तसा शोक हा रस आणि शुक्र या दोघांनाही बिघडवतो. रस आणि शुक्र हे खूप महत्वाचे धातू आहेत बरं का. एका ठिकाणी ना मी म्हणजे असं कुठेतरी गेस्ट स्पीकर म्हणून गेलो होतो आणि काहीतरी बोलत होतो. तर त्या ठिकाणी मग असं झालं की आता ठीक आहे, आता दुपारी आता लंच सेशन झाला, प्री लंच झाला, आता पोस्ट लंच मध्ये आपल्याकडे काय 2-3 तास आहेत, तर आपण 1-2-3 महत्वाच्या धातूंबद्दल बोलूया. तर त्याने म्हटलं तुम्ही मला सांगा तुम्हाला कुठला धातू महत्वाचा वाटतो, तुम्ही मला सांगा, तुमचा चॉईस सांगा मुलांना. तर लगेचच आवाज आला की सर हमको आप ये पढ़ाइए, काय बाबा मज्जा धातू पढ़ाइए. अरे म्हटलं ठीक आहे छान. का म्हटलं तुला मज्जा धातू का रे बाबा पढ़ावासा वाटला. तो म्हटला सर मज्जा यानी कि ब्रेन, और ब्रेन के बारे में तो ज्यादा कुछ बात नहीं हो पाई है, ज्यादा कुछ हमने पढ़ा नहीं है बीएमएस कॉलेज में, बीएमएस करते, तो आप थोड़ा सा मज्जा पे प्रकाश डालेंगे तो अच्छा होगा. तर म्हणजे त्याला मला म्हणजे मी ठीक आहे मज्जा किंवा काय पुढे जे काय बोलायचं ते बोललो, पण मी त्याला म्हटलं की म्हणजे मज्जा धातू तुला व्हायटल वाटतो, ही वाटण्याची जी काही चौकट आहे ती चौकट मुळामध्ये आपल्याला आधी आयुर्वेदीय करून घेतली पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही हे प्रातिनिधिक आहे की एका बीएमएस कॉलेज मधला मुलगा हा कुठेतरी अशा इन्फॉर्मल टीचिंगच्या ठिकाणी गेलाय
आणि तो म्हणतोय की नहीं मेरे को आप मज्जा पढ़ाइए क्योंकि मज्जा से बना हुआ ब्रेन है और कल को मुझे ब्रेन के पेशेंट्स ठीक करने हैं तो मुझे मज्जा का अध्ययन करने में इंटरेस्ट है. त्याला म्हणलं तू आयुर्वेदीय हिशोबाने का नाही विचार केला? 7 धातूंमध्ये प्राणायातन कोणती आहेत रे बाळा? तर ती रक्त आणि शुक्र आहेत. अष्टांग आयुर्वेदामध्ये 2 अंग ही केवळ 2 धातूंसाठी डेडिकेटेड आहेत. एक आहे रसायन आणि दुसरं आहे वाजीकरण. कारण 7 धातूंची ही जी हेरारकी आहे, 7 धातूंची ही जी क्रोनॉलॉजी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये एका बाजूने पोषण करण्याचा मार्ग म्हणजे रसायन आहे. दुसऱ्या बाजूने पोषण करण्याचा मार्ग म्हणजे वाजीकरण आहे किंवा प्राणाच्या हिशोबाने प्राणाची रक्षा करायची आणि उदानाची रक्षा करायची आहे. या अर्थाने जर का धातूंकडे बघायचं झालं तर प्राणायतनांमध्ये येणारे धातू म्हणजे रक्त आणि शुक्र आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने व्हायटल धातू म्हणजे कोणते आहेत? तर ते रक्त आणि शुक्र आहेत किंवा ते रस आणि शुक्र आहेत. ही आयुर्वेदीय चौकटीमध्ये आपण न बघता आपल्याला स्ट्रक्चर प्रधान विचार करायची सवय लागल्यामुळं आणि जगही त्या भाषेमध्ये रिपोर्ट आणि सगळी मांडणी करत असल्यामुळं आजच्या विद्यार्थ्याला सर तुम्ही मज्जेविषयी आम्हाला काहीतरी सांगा कारण आम्हाला उद्या ब्रेन ट्रीट करायचं आहे अशी ती मांडणी केली जाते. पण तसं नाही, आपल्याला आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये विचार करायचा आहे. आणि आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये विचार करत असताना आपण या ठिकाणी बोलत होतो की शोक ही घटना रसालाही बिघडवते आणि शुक्रालाही बिघडवते. म्हणजे एका बाजूने रसायन आणि दुसऱ्या बाजूने वाजीकरण देऊन आपण ती धातू परंपरा सुधारवणार आहोत, धातूंचं बळ सुधारणार आहोत. तर त्या दोन्ही ठिकाणीचा तो दृष्टी हेतू आहे. या अर्थाने शोक हा खूप मोठा आहे आणि म्हणूनच तो शोषणानाम श्रेष्ठ म्हणून अग्रसंग्रहामध्ये येतो. अग्रसंग्रहामध्ये तो शोषण करण्यामध्ये, शारीर भावांना शुष्क करून टाकण्यामध्ये शोषण करणं ही जी काही घटना आहे त्यामध्ये तो सगळ्यात अग्र भाव म्हणून येतोय. त्यानंतर हृदय, वृक्ष आणि सुगंधी या ठिकाणी चिकित्सा तत्व जे असेल शोकजन्य हेतू विकारांमध्ये शोक हा हेतू असताना तर ती हृदय ही गोष्ट वापरावी, वृक्ष वापरावी आणि सुगंधी वापरावी. या ठिकाणी मी एक केवळ उदाहरण म्हणून हे 3 मनोभाव घेतले होते. याच्यानंतरची पुढची जी स्लाइड आहे तुम्हाला दिसते की मानसभाव आणि मॉडर्न रिसर्चेस. तर आता या ठिकाणी खूप आपल्याला मॉडर्न मध्ये जरी जायचं नसलं तरी ही एक मी स्क्रीन शेअर केलाय. हा म्हणजे जामा नेटवर्क हे एक अत्यंत चांगलं हे आहे. त्यांचं ऑन्टोरायनॉलॉजीचं जर्नल आहे आणि हा पेपर काय आहे की इज क्रॉनिक रायनोसायटिस असोसिएटेड विथ द रिस्क ऑफ डिप्रेशन अँड एन्झायटी. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची इव्हिडन्सेस आहेत की क्रॉनिक जो प्रतिशय आहे, ज्याला तुम्ही पीनस म्हणा किंवा आपल्या पद्धतीने रुग्णमधूनच ते निदान करणं शक्य होईल, परंतु जुनाट सर्दी असं आपल्याला एक साध्या भाषेमध्ये जर का बोलायचं झालं तर त्याचा संबंध हा निश्चितपणे खूप मोठ्या स्टॅटिस्टिकली त्यांना हे सापडलेल्या गोष्टी आहेत की तो डिप्रेशनशी आहे आणि एन्झायटीशी आहे. पर्टिक्युलरली डिप्रेशनशी जास्ती आहे. डिप्रेशनचे पेपर जास्ती आहेत. या पेपरचं टायटल जरी डिप्रेशन आणि एन्झायटी असं दोन्ही भाव असले तरी. त्यामुळं मनाचा संबंध हा त्या ठिकाणी कुठे IBS मध्ये कसा येतो किंवा आता पुढे मी पुढची जी स्लाइड मांडली आहे ती डिप्रेशन अँड फटिक इन इन्फ्लॅमेशन घेतली आहे. कारण इन्फ्लॅमेशन ही मॉडर्नच्या दृष्टिकोनातून सगळ्या पॅथॉलॉजी ह्या इन्फ्लॅमेशन मधूनच सुरू होतात. म्हणजे अगदी कॅन्सर पासून ती कुठलीही घटना जी आहे ती आयटिस, ब्रॉन्कायटिस, तुमचा काय अपेंडिसायटिस, क्रॉनिक गॅस्ट्रायटिस, क्रॉनिक कुठल्याही अवयवामध्ये क्रॉनिक त्या ठिकाणी ती सूज येणं. आता तो आयटिस म्हणजे शोथ आहे का असं म्हणता येईल का? हा पुन्हा वेगळा आणि पूर्णपणे वेगळा चर्चेचा विषय आहे. ज्याला आयटिस असं म्हटलं त्या ठिकाणी खरं तर मॉडर्न नुसार त्या ठिकाणी काय ते रुबॉर ते आपण ती 4 लक्षणं आपण ती बघितलेली आहेत. काय ती गोष्ट लाल होते, त्या ठिकाणी आरक्तता येते वगैरे वगैरे. त्यामुळे ही घटना जर का बघितली तर त्या आयटिसला लगेचच शोथ असं म्हणणं थोडंसं घाईचं होईल. त्याला मग काही लोक त्याला रक्तच वातरक्त आहे असं म्हणतात किंवा काय ठीक आहे आता कशाला काय म्हणायचं हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सोयीचा. त्यामुळे कशालाच काही न म्हणतात त्या ठिकाणचं क्लिनिकल पिक्चर काय आहे आणि ते क्लिनिकल पिक्चर आयुर्वेदामध्ये कुठे येतं हे बघून त्या वेळेचा तेवढ्या पुरता निर्णय घेणं हाच खरा तर शहाणपणाचा मार्ग आहे. पण तरीही बघायचंच अगदी जर का झालं तर आयटिस म्हणजे लगेच त्याला शोथच म्हणता येणार नाहीये. त्याला कुठेतरी रक्तदृष्टी, मग त्याला रक्त किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तो आयटिसचा विचार येईल. कारण आयटिस म्हटलं की त्या ठिकाणी आरक्तता येते, सूज येते, त्या ठिकाणचं टेम्परेचर वाढतं. अशाच प्रकारची ती घटना आहे.
त्यामुळं पुढची माझी जी स्लाइड आहे की इन्फ्लमेशन, तर ते इन्फ्लमेशन मधूनच सगळे क्रॉनिक आजार, कॅन्सर काय तो अचानक होत नसतो, त्या ठिकाणी क्रॉनिक गॅस्ट्रायटिस असतो आणि मग ते इरिटेशन एका लिमिटच्या पुढे त्या गॅस्ट्रिक इपिथेलियमला सहन न होऊन मग तिथं ती एवढी मोठी विकृत घटना घडत असते. तेव्हा इन्फ्लमेशन ही मुद्दा म्हणून मी दुसरी घटना घेतली आहे. पहिली घटना मी तुमच्या उदाहरणासाठी म्हणून त्या ठिकाणी ही घेतली होती. कोणती? क्रॉनिक सायनुसायटिस. कारण पुन्हा प्रतिशयामध्ये पुन्हा मनोभाव आहेतच. कारण प्रतिशय हे पुन्हा यक्ष्माचं रूप आहे. प्रतिशयाचा संबंध, प्रतिशयाचा ऍक्च्युअली खरं तुम्ही सुश्रुतात जर का बघायला गेला तर पहिला हेतू हा अतिस्त्रीजंग आहे. कारण पुन्हा ते पृथ्वीचंच इंद्रिय आहे आणि त्या अर्थाने शुक्रक्षय हा पृथ्वी तत्वाला त्या ठिकाणी हे करणार आहे, डॅमेज करणार आहे आणि त्यामुळे पृथ्वी या अवयवावरती तो येणार आहे आणि पुन्हा आपण नस्य देतो आणि खाली पुंसवन करतो. या अर्थाने पण नासाचा आणि उपस्थाचा किंवा जननेंद्रियाचा किंवा गर्भाशयाचा संबंध आहे. आता भले ठीक आहे, लिगली आपल्याला तो पुंसवन वगैरे करण्यावरती मनाई आहे, परंतु पुंसवन जरी करत नसलो तरी आजही फॉलिकल रप्चर होण्यासाठी म्हणून आपल्याला नस्य खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळे योग वेगवेगळे लोक वापरत असतात. त्यामुळे नाकाचा आणि शुक्राचा तो संबंध आहे आणि त्या हिशोबाने डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्याला ही गोष्ट मिळते, मिळते. इन्फ्लमेशन ही जरा जास्ती महत्वाची घटना आहे. कारण क्रॉनिक इन्फ्लमेशन मधूनच, जसं की मी आता वारंवार म्हणतोय, हे मी थोडस वाचतोय, कारण जरी हे मॉडर्न असलं तरी हे सगळे मोठे आजार इन्फ्लमेशन मधून होतात, या अर्थाने महत्वाचे. स्लाइड आहे तुमच्या समोरची, ती मी वाचतोय. द रोल ऑफ इन्फ्लमेशन इन डिप्रेशन अँड फटिक. तर while many factors play a role of development of depression and fatigue, they are associated with increased inflammatory activation of immune system, affecting peripheral and central nervous system. And this is further supported by well-described association between diseases की ज्यांच्यामध्ये इम्युन ऍक्टिव्हेशन हे त्या ठिकाणी संबंधित असतं, जसं की मल्टिपल स्क्लेरोसिस आणि रिस्पॉन्स टू इन्फेक्शन्स लाईक सेप्सिस. तर रिस्पॉन्स टू इन्फेक्शन हा एक इथं महत्वाचा शब्द आहे बरं का बाबांनो. कारण आता करोना करून सगळेजण जे काय बोलतायत आणि आयुर्वेदीय मंडळी एखादं प्रपोजल घेऊन जर का गेली तर त्या ठिकाणी ते तुमचं गोष्ट अँटीव्हायरल आहे का असं आपल्याला जगाकडून विचारलं जात आहे. आणि मग आता आपण अँटीव्हायरल काय आहे हे आपण शोधत बसलोय. मग पिपळी मधलं पायप्रिन अँटीव्हायरल आहे आणि यष्टी मधू मधलं ग्लायसरिझिन हे नुसतं अँटीव्हायरल नाहीये, तर ऍक्च्युअली सार्सच्या व्हायरसवरती त्याचं काम झालंय आणि सार्स व्हायरसचं रिप्लिकेशन पेट्री डिश मधलं ग्लायसरिझिननी, जे ग्लायसरिझ या ग्लॅब्रा मधून सेपरेट केलंय म्हणजे ज्येष्ठमधू म्हणजे यष्टीमधू, त्यांनी इन विट्रो, दुसऱ्या कुठल्या नाही तर करोना फॅमिलीतला जो सार्स व्हायरस आहे त्याचं रिप्लिकेशन पेट्री डिश मध्ये थांबवलेलं आहे. याचा पेपर 2003 मधलं लॅन्सेटचं पब्लिकेशन आहे. ही सगळ्या गोष्टी आज आपण लोक शोधतोय, कारण आपल्याला आज शासन दरबारी काहीतरी प्रयत्न करायचा आहे की आमचं प्रपोजल घ्या म्हणून. तिथं प्रपोजल मांडणारा तो जो व्यक्ती आहे, तिथला जो कोणी हेल्थ सेक्रेटरी किंवा तत्सम पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन मधला जो अधिकारी व्यक्ती आहे त्याला कागदाला कागद पाहिजे. त्यामुळे तो तुम्हाला म्हणतो की नाही तुमचं प्रपोजल आम्हाला मान्य आहे आयुर्वेदिक लोकांचं, पण मग हे अँटीव्हायरल आहे हे आम्हाला काहीतरी पुरावा द्या. आणि मग आपण हे असले काहीतरी पुरावे गोळा करतोय, परंतु असं नक्की म्हणजे खरं तर नसतं बाबांनो. एक थोडस पुन्हा विषय सोडून बोलतो पण महत्वाचा आहे म्हणून बोलतो. परवाच मी एका देशातल्या अगदी महत्वाच्या आणि मोठ्या व्हायरोलॉजिस्ट व्यक्तीशी बोललो की जे पुण्यात एकमेव जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे त्याचे एक्स डायरेक्टर आहेत. त्यांच्याशी आम्ही परवा एक साधारण पाऊण तास अगदी व्यवस्थित बोललो. त्याच्यामध्ये ते आम्हाला हे सांगत होते की ते काहीतरी तुम्ही अँटीव्हायरल वगैरे तुम्ही सिद्ध करायच्या फंदात का पडताय बाबांनो. अँटीव्हायरल माझ्या लॅबमध्ये, लक्षात घ्या बाळांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. देशातला एक प्रॉमिनंट व्हायरोलॉजिस्ट, एक म्हणजे एक प्रॉमिनंट सरकारी व्हायरोलॉजी संस्थेचा एक्स डायरेक्टर, अत्यंत प्रॉमिनंट, आणि आताही ते एका XYZ रिसर्च ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर म्हणून काम करतायत. त्यांच्याशी परवा पाऊण तास बोललो. ते आम्हाला हे बोलले की आता म्हणजे आज जगामध्ये अवेलेबल असणारं जे टेक्निक आहे की तुम्ही त्या पेट्री डिश मध्ये जसं बॅक्टेरिया ग्रो करता तसं तुम्ही काय अजून वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये तुम्ही व्हायरस ग्रो करणार,
आणि त्याच्यावरती तुमचं औषध ट्राय करणार, हा वेडेपणा आहे. हा वेडेपणा आहे. त्या ठिकाणी अँटी व्हायरल त्या गोष्टीला ट्यूब मध्ये किंवा पेट्री डिश मध्ये प्रूव्ह करण्यापेक्षा व्हॉट इज नीडेड इज रिस्पॉन्स टू द इन्फेक्शन. What is needed are the research models. Those will investigate host's response to the infection. म्हणजे आपली पिंपळी ही नक्की अँटीव्हायरल असेल का आणि त्यांनी कोरोनाचा व्हायरस मरेल का? पिंपळी घ्या, जे काय तुम्हाला कुठलं द्रव्य घ्यायचंय ते घ्या. तर एक देशातला व्हायरोलॉजिस्ट त्या ठिकाणी आम्हाला सांगतोय की ती तुमची पिंपळी कदाचित किंवा वाटेल जे काही द्रव्य असेल ते, ती कदाचित पेट्री डिश मध्ये अँटीव्हायरल सिद्ध नाही होणार, परंतु त्या व्हायरसने जेव्हा अल्व्हिओलायला अटॅक केलेला आहे आणि आता लंग डॅमेज मध्ये जाऊन त्या पेशंटला व्हेंटिलेटरवरती घ्यायची वेळ येणार आहे, त्यावेळी त्या अल्व्हिओलायचा व्हायरसला होणारा रिस्पॉन्स तो अल्टर करण्याच्या मेकॅनिझम्स वरती तुमच्या पिंपळीचं, तुमच्या ज्येष्ठमधाचं, तुमचे अजून जे काही द्रव्य असतील पुष्कर मुळाचं, त्यांचं काम असणार आहे. सो वी नीड मॉडेल्स. वी नीड मॉडेल्स. दोज विल इन्व्हेस्टिगेट होस्ट's रिस्पॉन्स टू द व्हायरस अँड नॉट द मॉडेल की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डिश मध्ये घेऊन त्या व्हायरस वरती काम करताय. हे मॉडर्न मधली व्हायरोलॉजी मधली 65-70 वयाची व्यक्ती सांगतीये. आणि दुर्दैव हे असं आहे की प्रशासन आणि हे सगळं हे ज्या पद्धतीने चालतं त्यांना तो कागदाला कागद लागतो. असो, थोडस मी इकडे तिकडे गेलो कारण खूप महत्वाचं होतं हे. कारण आयुर्वेदीय गोष्टी ह्या होस्टचा इन्फेक्शनला रिस्पॉन्स वरती त्याचे पाथवेज मॉडिफाय करणाऱ्या कदाचित असणार आहेत. त्या कदाचित तुमच्या सगळ्याच त्या पिंपळीने तो तुमचा न्यूमोनिया बॅक्टेरिया तुम्ही ग्रो केला पेट्री डिश मध्ये तर तो जाणार आहे असं नाहीये. म्हणून साठी मी हा थोडासा विषयांतराचा प्रपंच केला. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणजे ह्या स्लाइडचं म्हणजे मी ही वाचत होतो ती एवढ्यासाठीच होतो की इन्फ्लॅमेशन ही घटना इन्फेक्शन संबंधित आहे. त्याचाच संबंध इन्फ्लॅमेशनचा संबंध हा क्रॉनिक इन्फ्लमेशन मधून होणाऱ्या मोठ्या आजारांशी आहे आणि त्याचाच संबंध इम्युनिटीशी आहे. आणि ह्या 3 घटना एकत्र बिघडूनच सगळे मोठमोठे आजार होतात असं मॉडर्नची सगळी मांडणी आहे. आणि तेच मॉडर्न मध्ये आज शेकडो रेफरन्सेस आहेत की क्रॉनिक इन्फ्लमेशन हे डिप्रेशनशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळं मनोभावांचा संबंध आणि खरं तर इथं आपल्या शास्त्राची महत्ता आपल्याला पटते की आपण रसायन द्रव्य आणि वाजीकरण द्रव्य ही स्पेसिफिकली रसायन आणि वाजीकरण म्हणून देत नसलो तरी आपल्या सीतोपराधी चूर्णामध्ये ती पिंपळी येऊन गेलेली असते. आपण बालागुडीची कषाय वापरतो त्यामध्ये गुडीची येऊन गेलेली असते. किंवा बला तर मला वाटतं प्राणकामीय रसायनामध्ये एक योग आला त्यात बला आली आहे. त्यामुळं ती प्राणकामीय प्रकरणात आलेली बला आहे. त्यामुळं आपण जी द्रव्य वापरतो ती रसायन असतात आणि ती खूप मोठा अँगल कव्हर करणारी असतात. आणि ती रसायन म्हणजे काय कुठे प्रादेशिक वेगळा असा रसायन प्रयोग म्हणून करायची गरज नसते. आपल्या औषधांमध्येच ती ऑलरेडी आलेली असतात. या अर्थाने म्हणजे आपली औषधही किती कुठल्या वेगळ्या स्तरावरती काम करत असतात. आणि आपण त्याला कुठलं तरी कसलं काहीतरी भंकस एक काहीतरी मॉडर्नचं पॅरामीटर घेऊन काहीतरी टेस्ट करत असतो. हा खरंच म्हणजे कशाला कशामध्ये आपण तोलतो याचा हा प्रकार आहे. पण असो आपण बोललो हे की इन्फ्लॅमेशन ही जी काही मॉडर्नची बेसिक घटना आहे ती डिप्रेशनशी संबंधित आहे. पुढची स्लाइड ही पण एक मला खूप छान वाटली म्हणून मी ह्या प्रेझेंटेशन मध्ये त्यावेळी घातली होती. खरं तर ऑनेस्टली स्पीकिंग हे आधीचं थोडंसं प्रेझेंटेशन आहे. मला अचानक म्हणजे समोर आलो म्हणून मी हे घेतलं आणि त्या अर्थाने मी हे बोलतोय. अनाटॉमी ऑफ सॉरो, स्पिरिच्युअल, फेनॉमेनॉलॉजिकल अँड न्यूरोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. पुन्हा म्हणजे इथं नर्वस सिस्टमचा पण संबंध, स्पिरिच्युअलिटीचा संबंध आणि सॉरोचा, दुःख करत बसणं ज्याला आपण शोक असं म्हणतोय, त्याचा कसा संबंध, याचं हे खूप सारी पब्लिकेशन्स आहेत. पुढचं कॉज ऑर इफेक्ट, द लिंक बिटवीन सायकोलॉजिकल स्ट्रेस अँड ऑस्टिओपोरोसिस. तुम्हाला मेंटली जो काही स्ट्रेस येतोय त्याचं आणि ऑस्टिओपोरोसिसचं तर लिंकेज आहे, परंतु ते ऑस्टिओपोरोसिस मुळे तो स्ट्रेस येतोय की स्ट्रेसमुळे ऑस्टिओपोरोसिस होत आहे याचं नक्की काय, याच्याविषयीचा हा इलस्ट्रेशन करणारा पेपर आहे. मी फक्त टायटल वाचतोय, आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाहीये. परंतु मनोभावामुळे शरीर कसं बिघडतं याचा आपल्याकडे जेवढा विचार केलेला आहे तेवढाच तशा पद्धतीने जरी नसला तरी वेगळ्या भाषेमध्ये विचार करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या पार्श्वभूमीवरती आपण आपल्याकडच्या
मनोविचाराला पण तितकंच महत्व द्यायला हवं, इतकंच मला या सगळ्या मॉडर्नच्या मांडणीमधून म्हणायचं होतं. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. मानस आणि शरीर सिम्पटम्स. तर काही सिम्पटम्स हे प्युअरली मानस आहेत, काही सिम्पटम्स हे प्युअरली शारीर आहेत. त्याच्या बॉर्डरवरती असणारे जे काय आहेत त्यामध्ये ग्लानी आहे, तंद्रा आहे, रुल्लास आहे. रुल्लासामध्ये सुद्धा पुन्हा मनोभावाचा संबंध आहेच आहे. त्याच्यानंतर अरोचक आहे. अरोचक ही पुन्हा खूप मोठी घटना आहे बरं का बाबांनो. आता म्हणजे कोरोनाच्या संबंधित म्हणून जाता जाता फक्त कमेंट करतो. जे नॉन सर्व्हायव्हर्स ऑफ कोरोना आहेत, म्हणजे आजवर जे चायनामध्ये ज्यांची डेथ झाली, त्यांच्यामध्ये कॉमन काय काय होतं हे परवा थोडं आम्ही काढत होतो. तर त्याच्यामध्ये अर्ली लिम्फोपिनिया, त्यांच्या तिसऱ्या डेला लिम्फोसाइट्स फॉल झाल्या, युरिया क्रिएटिनिन वाढलं वगैरे वगैरे. ज्या काही कॉमन घटना काय होत्या जे नॉन सर्व्हायव्हर आहेत त्यातल्या काढत होतो. तर अॅनोरेक्झिया हा त्या ठिकाणी कॉमन होता. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. हे पब्लिकेशन आहे चायनीज एका म्हणजे काय फिजिशियनचं. तर अॅनोरेक्झिया म्हणजे अग्नीचा जो विचार आहे तो म्हणजे TCM मध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य आहे. म्हणून तर रॅदर त्यांनी ते त्यांच्या केस टेकिंग मध्ये अॅनोरेक्झिया आहे का हे घेतलं आणि तसं त्यांना मिळालं सुद्धा. जे नॉन सर्व्हायव्हर्स आहेत, कोरोनामध्ये जे मेले, त्यांच्यामध्ये काय काय कॉमनली मिळालं त्यामध्ये त्यांना अॅनोरेक्झिया मिळाला. एनिवेज, तर मनोशारीर अशी घटनांच्या लिस्टमध्ये अरोचकता, मदमूर्छा, संन्यास होते. भ्रम ही घटना पुन्हा तशीच आहे, कारण ती मनाला कळणारी घटना आहे. आलस्य हा पुन्हा मनोशारीर अशी ही सिम्पटम्स एक कंपायलेशन करायचा हा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढची स्लाइड अत्यंत महत्वाची आहे, मानसभाव अग्रसंग्रहामधले. अग्रसंग्रह ही खूपच महत्वाची घटना आहे. संग्रहामध्ये शेवटी आलाय आणि हृदयामध्ये शेवटी आलाय, आणि हे जे भाव आहेत हे मला वाटतं मुख्यत्वे चरकाचे घेतले. चरक सूत्रस्थान 25 तो सगळ्याच्या सगळा तुम्ही एमडीच्या एंट्रन्सच्या वेळेस वगैरे पाठ करताच. त्याच्या आधी पाठ केला तरी चांगलंच आहे. कारण चरक त्याला अग्रे म्हणतोय, त्याला खरंच म्हणजे खूप इम्पॉर्टंट पहिला आहे संकल्प वृषणाम. संकल्प वृषणामचा अर्थ काय, तर वृक्ष ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अग्रे काय आहे, तर तो संकल्प आहे. तर ते तिथं मकरध्वज नाहीये, तिथं शतावरी नाहीये, तिथं अश्वगंधा नाहीये. तर तिथं अग्रे जो आहे तो मनाचा संकल्प आहे की यस, मला काही झालेलं नाहीये, मी हेल्दी आहे आणि मी ऍक्ट ही परफॉर्म करू शकतो. हा मनाचा संकल्पच सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. संकल्पात सिद्धी असं आपण आपल्याकडे म्हणतो, किंवा आपल्याकडे कुठलीही घटना, कुठलीही पूजा वगैरे सुरू करताना सुद्धा आपण त्याचा संकल्प करतो, कारण संकल्पात सिद्धी आहे. संकल्प या घटनेचा संबंध शुक्राशी आणि जेनेसिसशी आहे. एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या क्रिएटिव्हिटीशी आहे. क्रिएटिव्हिटी किंवा जेनेसिस, ज्याला आपण शारीरिक किंवा ऑर्गॅनिक स्तरावरती बघूयात, तर तो त्या ठिकाणी तो संबंध आहे. तेव्हा संकल्प वृषणाम, संकल्प ही घटना शुक्राशी संबंधित आहे. त्यामुळे दृढ संकल्पी असणं हे, आता इथं वृषणाम म्हणजे फक्त शुक्राचा विचार असं नाही, परंतु दृढ संकल्पी असणं ह्याचा शुक्राशी संबंध असणार आहे. किंवा ज्यांचा अल्पसंकल्प पडतोय, शुक्राशी संबंधित नाही, बाकी कुठल्याही गोष्टींचा, तर त्या ठिकाणी त्याचा पण संबंध हा संकल्पाचा शुक्राशी येणार आहे. दौर्मनस्यम अवृषाणाम, पुन्हा एकदा सांगायचं तर दुर्मनस्कत्व, मनाचं सौमनस्य नसणं तर त्याच्या विरुद्ध दुर्मनस्य असणं, हे अवृक्षकारक गोष्टींमध्ये खूप महत्वाचं आहे. त्यामुळं शुक्रक्षयाचे, क्लॅब्याचे वगैरे वगैरे हेतू, ते सगळे हेतूंची लिस्ट एवढी मोठी आहे चरक चिकित्सा 30 मध्ये वगैरे. परंतु त्यातला सगळ्यात अग्र्य अवृश्य गोष्ट जर कोणती असेल तर ती दुर्मनस्कत्व आहे. त्याच्यामुळे ही किती महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याचा पुन्हा शुक्र म्हणजे पुन्हा तो शुक्राचा काहीतरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि त्याची ऍक्ट, एवढाच त्याचा लिमिटेड अर्थ नाहीये. तर एकूणच शुक्र आणि शुक्रातून मज्जेचं, मेधाचं पोषण होणं, या अर्थाने याला सार्वधायिक महत्व सुद्धा आहे. विषादो रोगवर्धनानं, रोगवर्धनानं म्हणजे काय, ज्याला तुम्ही मॉडर्नच्या भाषेमध्ये प्रोग्नोसिस असं म्हणता. एकदा अँजिओप्लास्टी झालीये, पण मग आता पुढे प्रोग्नोसिस काय, अँजिओप्लास्टी होऊन परत अँजिओप्लास्टीची वेळ येणं, का परत बायपासची वेळ येणं, का परत कसलीच काही चान्स न मिळता डायरेक्ट प्रोग्नोसिस अत्यंत बॅड होऊन त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू ओढावणं,
की काही नाही, एकदा अँजिओप्लास्टी झाली पण आता मस्त आहे, तो टकाटक आहे. मी अमक्या डॉक्टरकडे अँजिओप्लास्टी केली आणि आता मी निवांत आहे. तर त्याच्यामध्ये त्या डॉक्टरचं ठीक आहे, कौतुक आहे, त्याचं आपलं काही म्हणणं नाही. परंतु लोक त्या कुठल्यातरी त्या डॉक्टरला ते श्रेय देतात, तर तसं नसून ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या मनाच्या पॉझिटिव्हिटीमध्ये असतं. कारण प्रोग्नोसिस एखाद्या आजाराचा पुढे जाऊन काय होणार याच्यामध्ये विषाद हा अग्रय भाव आहे. सो मन दूषित असणं ही खूप मोठी घटना आहे. ज्यामध्ये सरांची प्रॅक्टिस ही पुणे, मुंबई आणि मध्यंतरी बार्शीचं कॅन्सर सेंटर तिथं पण होती आणि कोल्हापूरला आमच्या सद्गुरूंचा जे काय आमचं हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक, तिथे पण आम्ही जातो. तर सर नेहमी म्हणतात की कॅन्सरचा पेशंट मी मुंबईला ट्रीट करणं आणि कॅन्सरचा पेशंट मी कोल्हापूरच्या उपडीमध्ये ट्रीट करणं ह्यात खूप मोठा फरक आहे. कॅन्सरचा तो कुठला तरी सिंधुदुर्ग तालुक्यातल्या एखाद्या आजीबाई आल्यात आणि त्या काही त्या इंटरनेटवरती वगैरे वाचत नाहीत एक्सपेक्टेड लाईफ टेन्स लाईफ एक्सपेक्टन्सी वगैरे वगैरे की बाबा आता डायग्नोसिस झालं तर आता किती वर्ष राहिली, हे ते अजिबात ते लॅपटॉपवरती वगैरे वाचत नाहीत. त्या मस्तपैकी आपल्या काय पहिल्या रविवारी कोल्हापूरला येतात, काहीतरी कुठलं तरी मंदिर आहे तिथं दवाखाना चालतो या चांगल्या भावनेने येतात आणि काय झालं नाही आजी, दर महिन्याला इथे यायचं, औषध घेऊन जायचं, असं म्हटल्यानंतर ते आपल्या घेऊन जातात, ते लेप बीप करतात. तर त्याच्यामध्ये प्रोग्नोसिस जास्ती चांगलं मिळतं इन कम्पॅरिझन विथ व्हॉट, इन कम्पॅरिझन विथ पुण्या मुंबई मधला पेशंट जो दीड शहाणा त्याला डायग्नोसिस झाल्यानंतर लगेच लाईफ एक्सपेक्टन्सी अँड सो अँड सो वगैरे वगैरे करत गुगलवरती वाचतो आणि त्यानंतर विषद करत बसतो. तर त्याच्यामध्ये ते उलट हानी ते जास्ती होते. हर्ष हा प्रीणनानाम, या अर्थाने पुन्हा हर्ष ही प्रीणन करणाऱ्या गोष्टींमध्ये आग्रह आहे. त्यामुळे प्रीणनासाठी आहार अग्नी चांगला असणं, आहारी इनपुट चांगला असणं, पचन चांगलं होणं हे तर महत्वाचं आहेच आहे. पण तो पुन्हा मनोभाव आहे आणि तो हर्ष आहे. आणि पुन्हा हर्ष हे पुन्हा शुक्राचं कर्म आहे. या अर्थाने हर्ष या पर्टिक्युलरली शब्दामध्ये सुद्धा ती शुक्राची शेड आहे. आणि म्हणूनच सेक्शुअल ऍक्ट ही खूप म्हणजे त्याचे चांगले परिणाम मिळाले असं सुद्धा आपल्याला खूप कलाकार किंवा काही खेळाडू वगैरे वगैरे जे काही सांगतात. तर त्याचा संबंध पुन्हा हाच आहे की तो शुक्राची ऍक्ट झाली म्हणजे ती दरवेळेला त्याच्यातून शुक्रक्षयच होईल असं नाही. त्या ऍक्टमुळे जो हर्ष प्राप्ती होते त्यांनी प्रीणन होऊन त्यांनी पॉझिटिव्ह सुद्धा शरीरावरती फरक हा येणार आहे. त्यामुळे हर्ष हा प्रीणनाम आग्रह, शोक हा शोषणानाम, शोक ही घटना शोषण करण्यामध्ये आग्रह आहे. आपण मला वाटतं मगाशी शोकाबद्दल बोललो की शोक हा रस आणि शुक्र या दोन्ही गोष्टींना हे करतो. सौमनस्य गर्भधारणानाम श्रेष्ठ ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. की सुमनस्कत्व, मन चांगलं आहे, प्रसन्न आहे, छान आहे, आनंदी आहे, ही गोष्ट गर्भधारणा होण्यासाठी अग्र्य आहे. म्हणजे काय तर गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही जे जे काही कराल, तुम्ही बीज चांगलं कराल, आंबू चांगलं कराल, याव चांगलं कराल, त्याव चांगलं कराल, आहारात काहीतरी हे सुरू कराल, त्या पेशंटला तुम्ही दुधाचा 1 ग्लास रोज कंपल्सरी सुरू कराल वगैरे वगैरे. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला अग्र्य काय करायचंय तर सुमनस्कत्व, ती स्त्री जेवढी आनंदी असेल तेवढी ती कन्सिव्ह होण्याचे चान्सेस जास्ती आहेत आणि तिचं आनंदी असणं हे एन नंबर ऑफ फॅक्टर्स मध्ये टॉप लिस्टेड फॅक्टर आहे, म्हणजेच अग्र्य आहे. लक्षात घ्या, म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही सायंटिफिक रॅशनल्स आणि हायपोथिसिस काय काय कुठं कुठं किती किती जनरेट करू शकता एका सूत्रावरून. म्हणजे एके ठिकाणी मला बोलताना म्हणजे असं बोलायचं होतं की रिसर्च करून आयुर्वेदातली प्रत्येक गोष्ट सिद्ध करणं हे केवळ अशक्य कोटीतलं काम आहे. आणि म्हणजे केवळ अशक्य कोटीतलं ते काम आहे. आणि तुम्हाला कुठेतरी ते विश्वास ठेवून किंवा लॉजिक लावून विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जावं लागेल. त्यावेळी उदाहरण म्हणून देण्यासाठी मी त्यांना हे उदाहरण दिलं होतं की संवनस्यम गर्भधारणानाम श्रेष्ठ हे एकच आमच्याकडे आचार्यांनी सांगितलेलं आहे आग्र्य संग्रहामध्ये. या सूत्रावरून मी 100 हायपोथिसिस बनवले की उद्या एखादी पेशंट माझी काय बाबा मॉडर्न नुसार तिचं गर्भाशयाचा आतला अस्तर कमी ग्रो होतोय, एंडोमेट्रियम कमी ग्रो होत आहे, कुणाच्या तरी मध्ये फॉलिकल्स कमी ग्रो होत आहेत, कुणाच्या तरी ह्याच्यामध्ये काय नंतर ते प्रोजेस्टेरॉन लेवल्स कमी पडतायत म्हणून ती ती त्या ठिकाणी अबॉर्ट होतीये किंवा किंवा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत की मनोभावाचा ह्याच्याशी संबंध किंवा मनोभाव करेक्शन केल्यानंतर सुमनस्कत्व येऊन मग त्याच्यातून ती गर्भधारणा झाली. यासाठी मग मी ब्रिदिंग टेक्निक काढीन उद्या आणि ब्रिदिंग टेक्निक काय बाबा अनुलोम विलोम आणि मग त्याच्यातून चौमनस्य आणि
त्या सूत्रातून मला 1000 हायपोथेसिस जनरेट करता येतील आणि 1000 मॉडेलवरती काम करता येईल. त्यामुळं सूत्र यालाच तर म्हणतात की त्या सूत्रातून तुम्ही हे बादरायण संबंध न लावता शास्त्रसहित तर्क हा साधना तर्क करायचा आहे, पण तो शास्त्रसहित पण तर्क पण करायचा आहे. म्हणजे आता कोरोनाशी संबंधित आम्ही जे काही म्हणजे मांडणी करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही हेच तर सांगतोय की आता या वॉर फ्रंट वरती तुम्ही पुरावे कसले मागता. या वॉर फ्रंट वरती काम करत असताना तुम्हाला शास्त्रसहित तर्क हे घेऊनच जावं लागणार आहे. ऍलोपॅथी तरी काय करतीये, शास्त्रसहित तर्क हा साधना की बाबा ठीक आहे HIV औषध देऊन बघू, किंवा ठीक आहे टॅमिफ्लू देऊन बघू, किंवा ठीक आहे बाबा मलेरियाचं औषध देऊन बघू. हे काय आहेत त्यांचे, हे त्यांनी आधीच्या प्रायमरी एव्हिडन्सेस वरून लावलेलं लॉजिक आहे. त्याच्यामुळं सौमनस्यम गर्भधारणा या एका सूत्रावरून तुम्हाला शेकडो मॉडेल्स डेव्हलप करता येतील आणि त्यालाच तर सूत्र म्हणतात की त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. तेव्हा या अर्थाने सौमनस्यम गर्भधारणा हे सुमनस्कत्वाचा रसावरती संबंध, शुक्रावरती संबंध आणि त्या सगळ्या अवयवांवरती संबंध, या अर्थाने हे सूत्र आहे. तृप्ती आहार गुणानं खूपच महत्वाचं सूत्र आहे, खूप छान सूत्र आहे, खूप सुंदर, खूप सुंदर. आहाराचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये तृप्ती महत्वाची वाटते आचार्यांना. किती छान आहे. कारण म्हणजे औषध देत असताना सुद्धा ते देय अनुकूलाने म्हटलेलं आहे. तर ते अनुकूल असलं पाहिजे. उगीच आपण खूप म्हणजे अट्टहास हा किती आणि कसा करायचा आणि पेशंट नुसार किती ऍडजस्ट व्हायचं, हा ज्याचा त्याचा बॅलन्स हा व्यक्तिनिहाय प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तो कमी जास्त होतो. परंतु पुन्हा ते औषध सुद्धा मनोनुकूल आणि देयाने हा महत्वाचाच भाग सांगितलेला आहे. त्या औषधाकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे आणि तसं ते दिलं गेलं पाहिजे. तर तसं जसं औषधाचं आहे तसं तृप्ती आहार गुणानं, आहार गुणांमध्ये अग्रे आहे ती तृप्ती. ते खाऊन छान वाटणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे दिस इज द सिक्रेट ऑफ न्यूट्रिशन इन आयुर्वेद. म्हणजे न्यूट्रास्युटिकल्स हे जे काही आज जगामध्ये एवढे मोठं मार्केट झालेलं आहे त्याचं डायमेन्शन चेंज करू शकेल असं हे सूत्र आहे. की तो जो माझा एखादा पेशंट आहे की जो अगदी साधा पिऊन आहे, नाही पिऊन सोडा अगदी साधा तो म्हणजे काय गवंडी आहे किंवा तो रस्त्यावरती काम करणारा आहे, परंतु तो त्याचं कुटुंब आहे, त्याची त्याची एक त्याचा तो आनंद आहे, त्याचे मित्र आहेत, त्याचं फ्रेंड सर्कल छान आहे. तो त्या ठिकाणी वडापाव खातोय, परंतु वडापाव खाताना ती सगळ्या मित्रांचं सर्कल आणि ते एवढे आनंदी सिच्युएशन मध्ये तो वडापाव खातोय आणि तो वडापाव त्याला छान त्याला तृप्ती म्हणजे लाभतीये. ह्या सगळ्या मानस भावातून त्याचं पोषण होणं ही एक वेगळी घटना आणि सगळा तुमचा डायटरी इनपुट खूप छान आहे. परंतु तुम्ही त्याच्यातून तृप्ती तुम्हाला मिळत नाहीये, तृप्तिकारक तो आहार नाहीये ही एक घटना, तो मनोनुकूल आहार नाहीये ही एक घटना आणि ती तृप्ती फील करून घेण्यासाठीच तुमचं मनाचं आधीचं आतलं सुदनिंग नाहीये ही दुसरी घटना. तर त्या ठिकाणी कसं पोषण होणार आहे हे अक्षरशः न्यूट्रास्युटिकल्सचं डायमेन्शन चेंज करू शकेल, पॅराडाइम शिफ्ट ज्याला म्हणतात तो करू शकेल अशा पद्धतीचं हे सूत्र आहे की तृप्ती आहार गुणानं, म्हणजे आहार गुणांमध्ये सुद्धा मनोभाव हा अग्रे आहे. मध्यम सौमनस्य जननाम आता करोनामध्ये पुन्हा ते केरळ सरकारने काहीतरी मद्याची दुकानं, अर्थात आज जे मिळतं त्याला मद्य म्हणायचं का हा पुन्हा वेगळा भाग आहे. मद्य म्हणून आयुर्वेदाला जे काय अपेक्षित आहे आणि आज ज्याचं सेवन केलेली लोक लिव्हर सिरोसिस मध्ये जातात आणि कार्डियक कॉम्प्लिकेशन्स मध्ये जातात त्याला मद्य म्हणायचं का, सिंथेटिकली प्रिपेड किंवा काय काय, तो पुन्हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. परंतु ठीक आहे, आज जे काय मिळतं त्याला 2 मिनिटासाठी आपण मद्य असं म्हणूयात परिभाषा कॉम्प्रोमाइज करून. परंतु आता केरळ सरकारने या करोनामध्ये लोक घरामध्ये आहेत आणि ते डिप्रेशन मध्ये नकोच जायला म्हणून काही मद्य वगैरे अलाउ केलंय आणि कुणीतरी म्हणतंय की महाराष्ट्र सरकार सुद्धा ते करू शकणार आहे वगैरे वगैरे. त्यामुळे खरोखरच सौमनस्य जननाचा त्याचा संबंध हा नक्की आहे. पुढचा गोष्ट निवृत्ती पुष्टीकरण, पुष्टीकारक भावपदार्थांमध्ये निवृत्ती ही खरंच खूप महत्वाची आहे. तुम्ही तो लंघन बृहणीयमध्ये वगैरे जर का तुम्ही जर का बृहणाचे उपाय जर का बघायला गेलात तर त्याच्यामध्ये सगळं ते निवृत्ती, स्वप्नहा, अचिंता, अव्यवायम म्हणजे सगळे मानसभावच येतात. म्हणजे खूप वेळेला असं घडतं की तो एखादा आयुर्वेदाचा विद्यार्थी म्हणतो ना सारखाच एखादा बृहणासाठी योग सुरू करतो, मस्त आता मला जरा बृहण हवंय आणि त्यासाठी तो जर का सूत्रस्थानामध्ये गेला तर त्याला त्या ठिकाणी योग नाही मिळत, तर त्याला त्या ठिकाणी हे मिळतं की सगळं काय आहे ते सगळं भरपूर घ्या, हे करा ते करा, वराही व पुष्यती, सगळी चिंता सोडून द्या, अचिंता आहे, निवृत्ती आहे त्या ठिकाणी पुन्हा आलेली आहे.
त्यामुळे हे सगळे पुष्टीकारक भाव त्या ठिकाणी आले. आता खरं खूप वेळेला असे भाव जेव्हा येतात ना, आपल्याला असं होतंय की विद्यार्थी म्हणून आपण त्या ठिकाणी चला चारकाच्या लग्नवेळेमध्ये मला गृहणाचा काहीतरी योग मिळेल असं म्हणून तो विद्यार्थी शोधायला जातो आणि तिथं त्याला मिळतं की काय चिंता अव्यवायम किंवा काय निद्रा भरपूर घ्या आणि निवृत्ती सगळ्या विषयामधून निवृत्त व्हा तर तुम्ही पुष्टीकारक व्हाल असं ते काहीतरी ते सूत्र मिळाल्यानंतर तो आयुर्वेदाचा विद्यार्थी थोडासा खट्टू होतो की अरे चा काय मला खरं काहीतरी जरा भारी पेशंटला द्यायला औषध हवं होतं आणि चरकाचार्य हे काय तत्वज्ञान उगीच सांगत बसले असं त्या ठिकाणी त्याला वाटतं. तर बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट ही पुन्हा दोष धातू मालांमध्ये रीड करून घ्यायची. म्हणजे कशी तर आता समजा तिथं चरकाचार्य सांगतात गृहणाच्या उपायामध्ये की निद्रा मस्तपैकी घ्यावी. निद्रा जर का तुम्ही छानपैकी घेतलीत तर तुम्हाला गृहण खूप चांगल्या पद्धतीने होईल. मग आता मी माझ्या रुग्णाला निद्रा तर एका लिमिटच्या पुढे काही मी त्याच्या लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन नाही करू शकत आहे. मग मी काय करायचं आहे तर मी तिथं निद्रा भरपूर घ्यावी ही गोष्ट मी मध्ये औषधांच्या लेवलमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायची. कन्व्हर्ट कशी मी ती करू शकेल आता ह्याला तंत्रयुक्ती वगैरे कुठली म्हणतात माझा संहितांचा तेवढा अभ्यास नाही मी त्यातला अधिकारी व्यक्ती तर नाही किंबहुना तेवढा अभ्यासही नाही परंतु याला टेक्निकली काही त्याला शब्द असतील परंतु साध्या भाषेमध्ये मी हे बोलतोय की ती कन्व्हर्ट करून घ्यायची म्हणजे काय तर निद्रेची फलश्रुती काढा. काय निद्रेची फलश्रुती निद्रायत्तम सुखम दुःखम बलम अबलम ज्ञानम अज्ञानम जीवितम नच वृषदाम क्लिबताम या घटना कुठल्या धातूंशी संबंधित आहेत ते काढा. काय तुम्हाला मिळेल सुखम दुःखम याचा संबंध रसाशी आहे. त्यानंतर वृश्यम किंवा तुमचं हे अवृश्यताम आणि क्लिबत्व याचा संबंध शुक्राशी आहे. त्यानंतर काय बलम अबलम बल ही घटना काय प्राकृतस्तु बलम चरकाचार्य म्हणतात. वज म्हणजेच बल असं सुश्रुताचार्य म्हणतात. बलाची संबंध बल मानस बल इम्युनिटी अशा खूप मोठ्या संदर्भाने बल हा शब्द येतो. मग त्या सगळ्या घटना दोष धातू मलांमध्ये आपण मांडायला जर का गेलो तर बल म्हणजे हे शारीर भाव निद्रा म्हणजे हे शारीर सॉरी निद्रा नाही निद्रेची आपण फलश्रुती बघतोय सुखम दुःखम सुखामध्ये हे शारीर भाव येतात. पुरुषधाम क्लिबताम तिथं हे शारीर भाव येतात. त्यानंतर जीवितम नच त्याचा संबंध कशाशी आहे त्याचा संबंध प्राणाशी आहे. त्यामुळे या गोष्टींवरती आपल्याला काम करायचंय असा एक त्या ठिकाणी मध्यम मार्ग काढून आपल्याला औषधांचा शोध हा घ्यावा लागतो. जेव्हा संहितांमध्ये आपल्याला सुतर रूपाने गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा त्याचा पुढे जाऊन हे करत असताना आणि शेवटचा लवल्यम क्लेश कारण आपण सगळे जे काही आज क्लेशग्रस्त आहोत त्याचं कारण चरकाचार्यांनी एका शब्दामध्ये देऊन ठेवलेलं आहे की ते लवल्यम आपल्याला हेही हवंय तेही हवंय सगळं हवंय हाच त्यातला भाग आहे आणि त्याच अर्थाने मग लवल्यातून क्लेश आहे आणि सगळं काही सोडून मी वरती आलो निवृत्तीतून पुष्टी आहे आणि लवल्यातून क्लेश आहे. या अर्थाने मनाचा संबंध हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या आग्र्यसंग्रहामध्ये पण कसा दिलेला आहे हे त्या ठिकाणी समजून घेता येऊ शकतं. त्यानंतर फक्त हे हार्मोन्स आहेत डोपामाइन सिरोटोनिन ऑक्सिटोसिन एंडोर्फिन हे सगळं काही आपल्याला या ठिकाणी शिकायचं नाहीये पण माझ्या स्लाइडमध्ये होतं. एंडोक्राइनॉलॉजीचा संबंध आहे त्याचा हार्मोन्सची याचा संबंध आहे. पुढच्या याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे फक्त ते काय ते ओव्हरी बिव्हरीसाठी नाहीये ते पॉझिटिव्ह मूडसाठी आहेत. प्रोजेस्टेरॉन हा कामिंग आहे. तुमच्या स्क्रीनवरती मी आता ठेवलेलं आहे. गाभा रिसेप्टर्सशी त्यांचा संबंध असतो. पुढची स्लाइड मी डोपामाइनची घेतली आहे. तर ते मोटिवेशन आणि रिवॉर्डचं म्हणून या मनोभावांशी संबंधित असं ते हार्मोन आहे. पुढची स्लाइड मी घेतो. सिरोटोनिन ते हॅपीनेस हार्मोन आहे. एका शब्दामध्ये फक्त आपण बोलतोय. मग त्याच्या डेफिशियन्सीनी लो मूड होतो, लॅक ऑफ विल पॉवर येते, ओव्हर ॲपेटाईट कंट्रोल येतो वगैरे वगैरे. आणि मग पाश्चात्य जगामध्ये ते काय करतात की ते लगेच मग ते सिरोटोनिन सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागतात किंवा ठीक आहे हे एक हार्मोन आहे ना हे एक हार्मोनचं काहीतरी हे काम डाऊन करणारा हार्मोन आहे किंवा हे हॅपीनेस हार्मोन आहे म्हटल्यानंतर ते वेड्यासारखं लगेच मग ते सिंथेटिकली प्रिपेअर्ड तेवढं एकच हार्मोन काहीतरी घेत बसतात. तर तसं ते करून चालत नसतं. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्याचं आयुर्वेदाचं फ्रेमवर्क वापरण्यामध्ये जास्ती पॉइंट असतो.
हे त्यांच्या लक्षात येत नाही का, आणि मग ते सिंथेटिकली प्रिपेअर्ड असं काहीतरी एक गोष्ट घेतात आणि त्याच्यातून मग परत भलते साईड इफेक्ट वगैरे वगैरे होतात. असं ते सगळं होतं. त्यामुळे या लोकांनी जरी ही कुठला मनोभाव हा कुठल्या हार्मोनशी संबंधित आहे ह्या गोष्टी काढलेल्या असल्या तरी त्या गोष्टींकडे आपण आयुर्वेदीय चष्म्यातून त्याचा जेवढा उपयोग होईल तेवढंच बघायचं. आणि ते तिथून सिक्रेट होतं म्हणून तिथं काहीतरी वगैरे असले काहीतरी उलटे सुलटे विचार हे करत बसायचे नाहीयेत. पण त्यांनी हे किती क्लिअर कट सांगितलेलं आहे की त्यांची प्रोग्रेस सुद्धा ही निश्चितपणे बघण्याजोगी आहे. ऑक्झिटोसिन हा बॉन्डिंग करणारा हार्मोन. तर माता आणि तिचे पुत्री यांचा जो काही संबंध आहे त्याच्या ऑक्झिटोसिनशी जास्ती संबंध आहे. मग तो कामनेस, सिक्युरिटी देतो, रिडक्शन लेवल इन एन्झायटी करतो वगैरे वगैरे. हे बघा ऑक्झिटोसिनची स्लाइड बघा 6 नंबरची. नेझली ऍडमिनिस्टर्ड ऑक्झिटोसिन हॅज बीन रिपोर्टेड टू रिड्यूस फिअर by inhibiting so and so area in the brain and thus increases trust, empathy and social interaction. तर आता ते लोक लगेचच सिंथेटिकली प्रिपेअर्ड हार्मोनचं लगेचच ते नेझल स्प्रे बी लगेचच ते सुरू करतात. परंतु आपण लगेचच त्या हिशोबाने विचार जरी करायची गरज नसली तरी तो रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याकडून राहत नाहीये ना. त्यांनी ते नाकातून दिलेलं औषध तिकडे जात असेल तर आपल्याकडे तसं काय आहे ते आपल्याकडचं कुठेतरी वापरायचं राहत नाहीये ना. याची शक्यता पडताळून पाहावी आणि ती आयुर्वेदीय चष्म्यातूनच पाहावी आणि ती वापरत जावं हे मी नक्की सांगेन. कारण असे दुनियाभरचे उलटे सुलटे प्रयोग करणाऱ्या गुरुजींशी माझा संबंध आला, ज्यामध्ये मी सर हे नेहमी शक्यता पडताळून पाहणं म्हणजे सरांच्या यशस्वीतेच्या गमकांमधलं हे एक मला नेहमी महत्वाचं वाटतं की त्यांनी कुठल्याही गोष्टीला नाही असं म्हणायचं नाही. मॉडर्नची गोष्ट बावळट सारखे इंटिग्रेशन काहीतरी चिप करणारे लोक ज्या पद्धतीने स्वीकारतात तशी स्वीकारायची नाही. परंतु त्याच्याकडे आयुर्वेदीय चष्म्यातून बघून ती काहीतरी आपली पडताळणी राहत नाहीये ना. आणि त्या मार्गाने आपण आयुर्वेदीय पद्धतीने अजून काहीतरी वेगळा प्रयोग करू शकायचा राहतोय असं होत नाहीये ना. हे चान्सेस ते घेत राहिले, प्रयोगशीलता करत राहिले, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आपण पुढे जाऊयात. नॉरिफ्रेन, इफ्रिप्रिन हे सगळं तुम्हाला तुम्ही शिकलेले आहात. टेस्टिस्टेरॉनचा संबंध हा त्या अग्रेसिव्हनेसशी आहे. मस्क्युलॅरिटी ज्याला आपण म्हणतो त्याचा संबंध टेस्टिस्टेरॉनशी आहे. त्यामुळे मॉडर्न मध्ये सुद्धा हे सगळे प्रमुख 10 हार्मोन्स आहेत की ज्यांचा मनोभावांशी संबंध आहे. त्यामुळे आयुर्वेदाने शरीर आणि मनाचा एकत्रितपणे विचार केलाय असं आपण जे काय म्हणतो तर तसं आपण म्हणताना मॉडर्ननी सुद्धा तो केलेला आहे. आणि तो त्यांच्या पद्धतीने असेल, त्यांच्या भाषेत असेल, परंतु तो मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे हे पण विसरून चालणार नाही. पुढचा संबंध मनाचा संबंध मॉडर्नशी जो काही एक आहे तो ब्रेन, सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक, हायपोथॅलॅमस आणि लिम्बिक सिस्टीम. हायपोथॅलॅमस वरचीच ह्या सगळ्यांचा कंट्रोल आहे. पुढची स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून या ठिकाणी तुम्हाला मी हा शेअर केलेला आहे बरं का. दिसतीये ना सायको न्यूरो इम्युनो एंडोक्राइनॉलॉजीची ही स्लाइड आहे. हॅलो हॅलो हा आय गेस की म्हणजे मी जस्ट आहे ना हे फक्त कंटिन्यू आहे ना हे फक्त बघितलं, बाकी काही नाही. चालू आहे म्हणजे माझं ते जे ऍप होतं ते ऍप, कारण मी इकडे पीपीटी वरती होतो जिकडे होतो आपण. तर ही एक घटना, हा एक नवीन शब्द आलाय बघा. मी दुसऱ्या डिव्हाइस वरती आणि पहिल्या डिव्हाइस वरती पण हे मॅग्निफाय केलं. सायको न्यूरो इम्युनो एंडोक्राइनॉलॉजी ही म्हणजे एक गंमतच आहे. गंमत म्हणजे काय, म्हणजे हे लोक सायकोलॉजी आधी वेगळी मानत होते, न्यूरोलॉजी वेगळी म्हणत होते, एंडोक्राइनॉलॉजी वेगळी म्हणत होते. रॅदर काय काय ठिकाणी इम्युनॉलॉजी वेगळी म्हणत होते. आणि आता त्यांच्या असं लक्षात आलंय की नाही नाही हे सगळं काहीतरी याच्यामध्ये एकत्रीकरण करायची गरज आहे. ह्या सगळ्यांना पुन्हा एकदा जोडून घ्यायची गरज आहे. हा जरा जास्तीच तुकड्यामध्ये विचार होतोय की नुसताच तो हार्मोन आणि किंवा नुसतंच ते एक नर्वस सिस्टीम मधलं काहीतरी असं त्याचा एकत्रित विचार न करता त्या ठिकाणी आपल्याला सायको, न्यूरो, इम्युनो आणि एंडोक्राइनो
हे सगळं एकत्र करायची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलंय आणि त्यांनी सायकोन्यूरो इम्युनो एंडोक्राइनॉलॉजी सारखी ब्रँच काढली आहे. त्याच्यासाठी डेडिकेटेड जर्नल्स आहेत आणि ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करायला त्यांनी सुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे मन आणि शरीराचा आपण एकत्रित विचार करतो असं आपण म्हणत असताना आपण खरोखर आयुर्वेदातल्या सगळ्या मनोभावांचा एकदा रिव्ह्यू घेतलाय का आणि तो करतोय ना आणि मॉडर्न ते करत नाही असं म्हणत असताना एक ते आपण बघून घ्यायची गरज आहे. हे पंचकोशांची जी काही संकल्पना आहे पुढची स्लाइड तुम्हाला दिसतीये त्यामध्ये योगातली ही संकल्पना आहे. अन्नमय कोश हे बाहेरचं सगळ्यात तो कोश आहे. त्याच्या आतला प्राणमय कोश आहे आणि त्याच्या आतला मनोमय कोश आहे. तेव्हा अन्नमय कोशाला आणि मनोमय कोशाला जोडणारी जी घटना आहे ना ती प्राणमय कोशाची आहे आणि हा खरा प्राणवायू आहे. प्राणवायू म्हणजे नक्की काय आणि वायू म्हणजे रादर नक्की काय ही संकल्पना खरं तुम्ही अगदी साऊंड पद्धतीने आणि अकॅडमिकली स्ट्रॉंग पद्धतीने जर का तुम्हाला समजून द्यायची असेल तर प्रमा जोशी मॅडम संहितेतले अत्यंत अधिकारी व्यक्ती आहेत. त्यांचा ब्लॉग आहे अगदी स्वच्छ मराठीमध्ये खूप छान त्यांनी ब्लॉग त्या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि त्यांची 1-2 रेकॉर्डिंग आहेत. मला वाटतं पावसकर सरांनी आयोजित केलं होतं श्वासावरती बोलत असताना. तर त्या ठिकाणी त्यांनी वायूची संकल्पना ही क्लिअर केली. म्हणजे एक वृक्ष, लघु, चल हे सगळ्या गुणांनी युक्त असणारा वायू कसा वेगळा आहे. कुठल्या वायूपासून तर वायू संत्रेंद्र धरा, प्राणोदान व्यान अपानात्मा, संधान करा वगैरे वगैरे ज्याचं वर्णन केलंय तो आणि हा वायू हे खरं तर कॉन्ट्राडिक्टरी होतंय पिक्चर. तर ते म्हणजे नक्की कसं आणि त्याचा योगाशी कसा संबंध आहे आणि योगातली वायूची संकल्पना आयुर्वेदातली वायूची संकल्पना ही एकदा खरोखर तो ऑडिओ तुम्ही तो मिळवा तुमच्या नेटवर्किंग मधून किंवा मॅडमचा ब्लॉग फॉलो करा तुम्हाला तो कळेल. इथं बोलण्याचा आपला विषय हा चालू होता की अन्नमय कोश आणि मनोमय कोश. अन्नमय कोश आणि मनोमय कोश या दोघांना जोडणारा जो कोश आहे तो प्राणमय हा वायूचा कोश आहे. हा प्राणतत्वाचा म्हणा वायूचा म्हणा टेक्निकली शब्द काय वापरायचे ते वापरा. परंतु अन्नमय कोश आणि मनोमय कोश यांना जोडणारी ही घटना वायू आहे. अशा अर्थाने ही एक महत्वाचा तो संदर्भ आहे. पुढचा एक मी रेफरन्स हा एक घेतलेला आहे. खरं तर काय मनाशी संबंधित रेफरन्स जर का संत साहित्यामध्ये आणि योगामध्ये वगैरे घ्यायला गेलो तर शेकडो आहेत. अख्खं म्हणजे काय सगळं योगा चित्तवृत्ती निरोधा. चित्तवृत्तीच्या निरोधांशीच खरं तर सगळ्या गोष्टी संबंधित आहेत. पण ही एक मला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून वाटली म्हणून मी ही मुद्दामून घेतली की ज्ञानेश्वरीमध्ये 6वा जो अध्याय आहे 6वा अध्याय काय आहे? त्या ठिकाणी सगळं ते राजयोगाचं सगळं वर्णन आहे. योगिक प्रक्रियांचं वर्णन आहे. तर त्या ठिकाणी कुंडलिनी जागृत होते आणि मग ती वर 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 जाते. तर ती वर गेल्यानंतर काय होतं आता इथं मी हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. परंतु मला जसं आठवतंय त्यानुसार ज्ञानेश्वरीतली उभी ही अशी आहे की ते वेळी शक्तीपण ते जाय आणि ते मरुत होय. म्हणजे कुंडलिनी जगदंबा जी आहे ती जेव्हा आज्ञाचक्र पर्यंत पोहोचते वर 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 शेवटी ती आज्ञाचक्रापर्यंत येणार आहे आणि त्यावेळी आता ती कुंडलिनी कुंडलिनी राहिली नाही. आता ते मारुत होय म्हणजे आता तिचं स्वरूप बदलून ती वायू स्वरूप होते. त्यामुळे मी इथं इंग्लिशमध्ये जे म्हटलेलं आहे ही हॅज एक्सप्लेन दॅट द शक्ती स्वरूप कुंडलिनी named Shakti Swarup Kundalini resides in Muladhara Chakra. It moves upward at Ajna Chakra during the process of Raja Yoga, and when it moves upward, and at the end it becomes Marut or it becomes Vayu. त्याच्यामुळं हे म्हणजे सुप्रीम असं जे काही तेज तत्व आहे कुंडलिनीचं तेच आज्ञाचक्रावरती गेल्यानंतर वायू होत आहे. ही गोष्ट वायू हा किती महत्वाचा या अर्थाने आज हनुमान जयंती आहे तर तेच म्हणजे वायू तत्वच आहे आणि ह्या वायू तत्वाचा संबंध हे वायू तत्वच मी पुन्हा एकदा पुढची स्लाइड काढली सेकंड डिव्हाइस वरती काढली आहे फर्स्ट डिव्हाइस वरती पण मी काढतो की या स्लाइड मध्ये बघा की अन्नमय कोश आणि मनोमय कोश यांना जोडणारा जो आहे तो प्राणमय कोश आहे. या अर्थाने वायूचा तो संबंध खूप महत्वाचा आहे. पुढं हे सायकोन्यूरो इम्युनो एंडोक्राइनॉलॉजी प्रकरण आपण बघितलं. पुढं मन आणि आहार इथे थोडस हे आहे तर सत्वम ऊर्जेती आहाराने काय काय होतं असं म्हणताना चरकाचार्यांचा हा डायरेक्ट संबंध त्यांनी दिलेला आहे. सात्विक राजसिक तामसिक आहार असं जरी वर्णन भगवद्गीतेत असलं तरी ते सात्विक प्रिया हा आहार हा वगैरे वगैरे आहे असं आहे.
तर संहिता विषयातल्या काही अधिकारी व्यक्तींकडून अशी मांडणी होते की डायरेक्ट मन हा योगा इतका आयुर्वेदाचा तो अधिकाराचा विषय नाही, ते तर अगदी स्पष्टच आहे. आणि मनाचं पोषण हे आहाराने कितपत होतं ह्याच्यावरती ती शंका सुद्धा व्यक्त केली जाते. तर टेक्निकली ते सगळं अ, अ, योग्य असलं आणि साऊंड जरी असलं तरी आपण एक 2 मिनिटासाठी आपण असं जरी धरलं की मनाचा आणि आहाराचा म्हणजे मनाचा आणि आहाराचा संबंध आहे हे एकतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती होतं. आणि मग नंतर अ, अ, काही अधिकारी व्यक्ती असं म्हणतात संहितामधल्या आणि ते आपल्याला ध्यानात येतं आणि त्याचे रेफरन्सेस इथे देतात की आहारातून मनाचं पोषण हे होत नाहीये. तर ते जरी तसं जरी असलं तरी त्यामुळे पण तरी मनाचं डायरेक्ट जरी नाही झालं तरी मन हे कुठेतरी आधेय आहे आणि तो आधार म्हणून रसधातू आहे, शुक्रधातू आहे, ओज आहे, उरोहृदय आहे, शिरोहृदय आहे, हे अगदी नक्की. आणि ह्या सगळ्या डायरेक्ट मनाचा जरी तो अधिकाराचा जरी आयुर्वेद विषय नसला तरी मन हे ज्या ठिकाणी आधार स्वरूप आधेय स्वरूप राहणार आहे त्याचा तो जो आधेय आहे तो सगळा जो खालचा जो सपोर्ट आहे तो सगळा निश्चितपणे रसधातू, शुक्रधातू, ओज यांच्याशी तो संबंधित आहे आणि त्याच्यावरती काम करून आपल्याला हा रिझल्ट मिळतात. पुढच्या सूत्राकडे आपण जाऊयात. हे उपनिषदांमधलं सूत्र आहे. कुठलं उपनिषद खरं मी इथे लिहिलेलं नाहीये आणि ऍक्च्युली मी आज घरी आहे. खरं ते सगळे ग्रंथही कॉलेजमध्ये राहिलेले आहेत. परंतु कशा कशातून काय काय होतं तर अन्नाच्या स्थूल भागातून मल आहे, मध्यम भागातून मांस आहे आणि सूक्ष्म भागातून मन आहे. आता ह्याला उत्पत्ती म्हणा, पोषण म्हणा किंवा संबंध आहे म्हणा, ऊर्जा देणं म्हणा. जलाच्या स्थूल भागातून मूत्र, मध्यम भागातून रक्त, सूक्ष्म भागातून प्राण. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अपोमयम प्राण हा तेजो वाक इति असं म्हणजे काय उपनिषदांमधलं वक्तव्य आहे की अपोमयम प्राण हा प्राण हे जे काही तत्व आहे ते जरी वायवी असलं तरी ते त्याचं एस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्याचं कार्य चांगल्या पद्धतीने होण्यासाठी जलतत्वाचीच तुम्हाला गरज पडते. अपोमयम प्राण हा प्राणाचा संबंध हा जलाशी आहे, अप धातूशी आहे असं वेद म्हणतात, उपनिषद म्हणतात. परवा मी करोनाच्या संबंधित एक फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यामध्ये मी असं म्हटलं की इन्फेक्शन ही सगळी कशी अग्नी आणि अग्निबंधातून आणि आमातून वगैरे वगैरे होतात आणि मग मरुभूमी आरोग्य कारणम श्रेष्ठ त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतः जेवढं कोरडं हे होणार नाहीये असं मी त्या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटलं. त्यानंतर मला 1-2 फोन आले आणि त्यांनी मला असे इव्हिडन्सेस दिले आणि ते म्हणाले की तुमचं एक म्हणणं पूर्णपणे कॉन्ट्रडिक्टरी आहे. मॉडर्न मेडिसिन तर उलट असं सांगतं की हायड्रेशन प्रॉपर ठेवा आणि तुम्ही हायड्रेट प्रॉपर असाल तर रादर तुम्ही प्रॉपर हायड्रेटेड असाल तर उलट तुम्हाला इन्फेक्शन वगैरे वगैरे होत असतं. त्यामुळे ते हायड्रेशन प्रॉपर मेंटेन राहिलं पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं हो बाबांनो हायड्रेशन हे नक्की मेंटेन झालं पाहिजे. पण माझा विरोध हा फक्त अत्यंबू पाण्याला होता. माझा विरोध हायड्रेशन नक्की नव्हता. जलतत्व हे शरीरासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे नक्की आहे. फक्त तुम्ही जे काही त्या जलतत्वाचं पोषण करण्याच्या नादात जे काही अत्यंबू पान करता, जे काही मिल्कशेक्स वगैरे वगैरे घेता, डाल्गोना कॉफीची तुम्ही जे काही चॅलेंजेस लावलेली आहेत, तर ते नको आहे आणि जलतत्वाचं शरीरातलं नक्की पोषण हे झालेलंच पाहिजे असं आहे. परंतु तो त्या प्रत्येक माध्यमाचं लिमिटेशन असतं त्यानुसार त्या माध्यमातल्या लिमिटेशन मधून तो झालेला समज होता. त्यामुळं अपोमयम प्राण हा प्राण जो आहे तो जलावरती डिपेंड आहे. ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून मी आता आता बोललो. आणि तेजो वाकिती वाणीचा तेजाशी संबंध आहे. तेजातून स्थूल घटक म्हणून अस्थीचा उत्पत्ती आहे. मध्यम म्हणून मज्जेचा आहे आणि सूक्ष्म म्हणून वायू आहे. खरं हा अस्थीचा नक्की काय संबंध आहे याच्यावरती खरं अजून माझ्यापेक्षा अधिकारी व्यक्ती तेज कारण तिकडे सुद्धा धातूच्या उत्पत्तीमध्ये सुद्धा मेधातून अस्थी उत्पन्न होत असताना सुद्धा तेज हे आहेच आहे. तर त्याच्यावरती अधिक प्रकाश कोणी टाकू शकलं भविष्यात तर चांगलं होईल की तेजाच्या स्थूल भागातून असते. एनिवेज ही आपण हा रेफरन्स आपण एवढ्यासाठीच बघितला होता की अन्नाच्या सूक्ष्म भागाचा मनाशी संबंध जो आहे तो हा पुढचा जो रेफरन्स आहे की ज्याप्रमाणे दुधातून दही वगैरे वगैरे होतं तशा अर्थाचा हा छांदोग्य उपनिषदातला रेफरन्स आहे
आणि त्यामुळं डायरेक्ट मनाचं जरी आहारातून पोषण होत नसलं तरी जसं की तो शेवटचा प्रॉडक्ट हा आपल्याकडचा तूप आहे, तशा पद्धतीने त्या ओझ्यावरतीच ते मन हे अधेय म्हणून अवलंबून आहे. अशा अर्थाने हे थोडस चिकित्सेच्या गोष्टी रॅपिड फायर बघूया. आपल्याकडं आता 1 वाजत आलेला आहे. खरं तर मनोदोषौषधम परम मध्ये धी धैर्यात्मधी विज्ञानम आहे आणि तिथेच खरं तर आपले म्हणजे दांडी उडते असं म्हणता येईल. खरं तर धी आणि धैर्य हे वाढवणाऱ्या गोष्टी पुन्हा आपल्याला लक्षात आहेत. त्यामुळं धी धैर्यात्मधी विज्ञानम जरी म्हटलं तरी त्याला पुन्हा आपल्याला दोष धातुमालांमध्ये इंटरप्रिट हे करून घ्यायचंच आहे. आणि त्या अर्थाने धी चा संबंध प्रज्ञेशी आहे, रक्तप्रसादन होण्याशी आहे, पित्त प्रसादन होण्याशी आहे, मज्जा चांगली करण्याशी आहे. धैर्य ही घटना शुक्रावरती अवलंबून आहे. मी नेहमी असं म्हणतो की म्हणजे मनोभावांचं जे काही म्हणजे काय धैर्य आणि स्थैर्य आहे त्यासाठी शुक्र आहे आणि शरीराचं जे काही स्थैर्य आहे त्याच्यासाठी म्हणजे परिणाम जीवन स्नेह धारण पूर्ण आहे. धारणाची काय घटना आहे तर त्यातलं मनाच्या धारणासाठी शुक्र आहे आणि देहाच्या धारणासाठी अस्थी आहे. त्यामुळे धैर्य ही गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला अस्थिशी जोडून घ्यावी लागेल आणि अस्थिपेक्षा पण ती शुक्राशी जास्त जोडून घ्यावी लागेल. कारण शुक्रम धैर्यम चवनम प्रीती देहबलम हर्षम बीजार्थंच. पण दुर्दैवाने आपल्या क्रियेच्या पुस्तकांमध्ये शुक्रम धैर्यम हे एका ओळीमध्ये गुंडाळलं जातं आणि मग ते बीजार्थम हेच कर्म जास्ती एक्सप्लेन केलं जातं कारण ते मायक्रोस्कोप खाली आणि धैर्याचा मात्र संबंध काही दिसत नाहीये म्हणून. पण तसं नक्की नाहीये. मनाच्या धैर्याचा संबंध हे सुश्रुताचार्य पहिलं कर्म म्हणून देत आहेत. त्या लागतील आत्मादी विज्ञानम. पंचकर्म आणि रसायन ह्याच्या फलश्रुतीमध्ये काही आचार रसायन आणि रसायनच्या गोष्टींमध्ये कित्येक गोष्टी मानस आलेल्या आहेत. चिकित्सेमध्ये जात असताना उन्माद अपस्माराच्या चिकित्सेमध्ये काय चिकित्सेचा खरं मी अधिकारी नाहीये परंतु तरी शोधन आहे, स्नेहपान आहे. तुम्ही जर का बघाल तर घृतकल्पना आलेली आहे, मग ब्राह्मघृत आहे, कल्याणक घृत आहे, महाकल्याणक घृत आहे, पंचगव्य घृत आहे. महाकल्याणक घृत गाडगीळ सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरमध्ये वापरतात असं ऐकून आहे. महाकल्याणक घृताचा पावसकर सरांचा एक युट्यूब वरती खूप छान व्हिडिओ आहे, तुम्ही तो सर्च करा. पावसकर सर, रसिक पावसकर सर आणि महाकल्याणक घृत असं म्हणून साधारण एक 1.5-2 तासाचा तो ऑडिओ आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी महाकल्याणक मांडला आहे खूप छान पद्धतीने. फक्त माझा जाता जाता एक सल्ला मी एवढाच देईन की कल्याणक महाकल्याणकचा ड्रग ऑफ चॉईस क्लिनिकली चांगला ठेवा. कारण सन्निपातम बृहणम, सन्निपात हर आणि बृहण एवढा फलश्रुतीमध्ये फरक आहे कल्याणक आणि महाकल्याणकच्या. आणि द्रव्यांमध्ये जीवनीय गड आणि दूध जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे हे डिप्रेशन वाली वगैरे मंडळी खूप वेळेला स्थूल असतात. त्यामुळं महाकल्याणक काहीतरी उगीच विद्यार्थी त्याच्यामध्ये असं वाटू शकतं की कल्याणकापेक्षा भारी म्हणजे महाकल्याणक, तिक्तकापेक्षा भारी म्हणजे महातिक्तक, असं काही नाहीये बाबांनो. त्यांचे कंटेंट बघा, त्यांच्या फलश्रुत्या बघा. त्यामुळे ते महा म्हणजे महा हे ठीक आहे, म्हणजे ते औषधीकरणाचा नामकरणाचा सिद्धांत म्हणून तितपत ते ठीक आहे. परंतु खूप वेळेला व्यवहारामध्ये आपल्याला कल्याणक वापरायची कंडिशन असते. महाकल्याणक हे बृहण आणि सन्निपातज्ञ या अर्थाने वापरायच्या कंडिशन्स पण असतात, पण कल्याणक पण वापरायचं विसरून जातं. ब्राह्मी घृतामध्ये कुष्ठ आलेलं आहे विशेषतः. बाकी मग त्यांच्या फलश्रुत्या आणि त्या सगळ्या म्हणजे तो पुन्हा वेगळा चर्चेचा विषय. व्याधी प्रतिनिक म्हणून आपला ब्राह्मीवटी आणि स्मृतीसागर लगेचच डोळ्यासमोर येतात. ते पुन्हा ते सगळे म्हणजे त्या सगळ्या कल्पांचं विवरण गोणेशास्त्रींच्या पुस्तकांमध्ये वगैरे वगैरे आहे. पुढच्या स्लाइड मध्ये मी संतर्पणोक्त, अपसर्पणोक्त आणि रक्तदृष्टीजन्य अशा मानसभावांची एक रचना करायचा प्रयत्न केला आहे. खरं ही आधी यायला पाहिजे होती स्लाइड, चिकित्सा सुरू झाल्यानंतर यायला. पण अरोचक बघा हे खूप महत्वाचं आहे कारण आपली आयुर्वेदीय चिकित्सा संतर्पण, अपतर्पण की रक्तदृष्टीजन्य आहे याच्यानुसार बदलणार आहे. आपले सगळे चिकित्सा सूत्र बदलणार आहे. त्यामुळं अरोचक, तंद्रा, क्लैब्य, आलस्य, मोह, इंद्रिय लेप, प्रलिमक, जाड्य या घटना संतर्पणोत्थच्या अंडर येत आहेत. भय, विषाद, प्रलाप, हर्ष, उन्माद आणि इंद्रिय दौर्बल्य या घटना ग्रंथकर्त्यांनी अपतर्पणोत्थच्या अंडर वेगवेगळ्या ठिकाणी सूत्रांमध्ये आलेल्या आहेत. आणि रक्तदृष्टीजन्य घटकांमध्ये येणारे जे मानसभाव आहेत
त्या ठिकाणी संताप, अरुची, क्रोध, क्लम, मोह, मद आणि तृष्णा हे भाव आलेले आहेत. त्याच्यामुळं मानस भाव म्हटलं की लगेच काहीतरी अँटी डिप्रेसंट, एखादं प्रोप्रायटरी मेडिसिन, मग काय आमच्या कंपनीची ही वटी, ती त्या कंपनीची ती वटी, अशी गडबड करू नका बाबांनो. ते संतर्पण होतंय का बघा, अपतर्पण होतंय का बघा, रक्तदृष्टीजन्य आहे का बघा, हेतू बघा, हे मी लक्षणांचं सेग्रिगेशन 3 हेड खाली करून ठेवलंय ते बघा आणि त्यानुसार तुमचा औषधाचा चॉईस असू देत. मिसलेनियस मनोविकार म्हणून अभिनिवेश आणि ही सगळी प्रकरणं तुम्हाला भैषज्य रत्नावलीमध्ये येतात. पुढची स्लाइड आहे. तर त्यामध्ये स्मरणमाद, तत्वाभिनिवेश, गदोद्वेग, तत्वन्माद अशी 4 वेगळी प्रकरणं उन्माद अपस्मार सोडून त्या ठिकाणी भैषज्य रत्नावलीमध्ये दिलेली आहेत. भैषज्य रत्नावली हा एक खूप महत्वाचा ग्रंथ आहे. कारण तुम्हाला सांगतो, पुन्हा विषयांतर करून कदाचित ज्यांनी मला ऐकलंय त्यांच्याही लक्षात येईल की हेच सगळीकडे बोलतात की काय, असं त्यांना वाटेल. परंतु बाबांना पुनरुक्तीचा दोष हा तिथेच पत्करायचा असतो जिथं ती गोष्ट महत्वाची असते. भैषज्य रत्नावली ही महत्वाची अशा अर्थाने आहे की आज मितीला आपल्याकडे रुग्ण अवयव प्रतिनियत निदान घेऊन येतो. म्हणजे माझ्या स्प्लीनला असं झालंय, माझ्या लिव्हरला असं झालंय, माझ्या किडनीला असं झालंय, माझ्या लंगला असं झालंय वगैरे वगैरे, आणि आपल्याला त्यांना दोष कन्व्हर्ट करून आपण बृहत्तरीची चिकित्सा सूत्रे आणि हे सगळं वापरतही असतो. परंतु मॉडर्न अवयव प्रतिनियत मांडणी करायचा प्रयत्न केलाय आणि तरीही त्या ग्रंथाला आप्त म्हणता येईल अशा वरच्या एरआरकी मधला ग्रंथ आहे असं मला वाटतं. आज भैषज्य रत्नावली हा एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये उर्कामय अधिकार, उरस्तोय अधिकार, मस्तिष्क रोगाधिकार अशी क्लिअर कट मॉडर्न ऑर्गनच्या हिशोबाने नावं दिलेली प्रकरणं आहेत. पण तरीही ते ब्रेन की चिकित्सा करत जे काही लिटरेचर आपल्या लायब्ररीमध्ये ओसंडून वाहत आहे, त्याला लिटरेचरही नको म्हणायला, पानच्या पानं जे काही ओसंडून वाहत आहेत तितकं ते चीपही नाहीये. कारण खूप म्हणजे काय आता न बोललेलं बरं अशी सगळी परिस्थिती आहे. परंतु मॉडर्न काहीतरी टायटल आणि त्याच्या खाली आयुर्वेदीय विचार मांडायचा प्रयत्न हे सगळेजण करतात. पण त्यातल्या त्यात मध्यम मार्ग शोधून आप्त असा ग्रंथ आहे आणि तरीही त्या ग्रंथामध्ये मला यकृत हा रोगाधिकार सापडतोय, वृक्कामय अधिकार सापडतोय. असा ग्रंथ आज तरी परमेश्वराच्या कृपेने आपल्या हातात आहे. तो भैषज्य रत्नावली आहे की जो त्या ऑथेंटिक आप्तांच्या लिगसीतला म्हणता येईल असा आहे. आणि तरीही तिथं अशी प्रकरणं आली. तेव्हा उन्माद अपस्मार सोडून ही 4 प्रकरणं तिथं आलेली आहेत. आणि ही 2 कल्प मी मुद्दामून दिले कारण हे एक्सटेन्सिव्हली वापरामधले आहेत. हा चैतन्योदय रस हा सुवर्णयुक्त आहे आणि यमान्यादी चूर्ण हे मस्तपैकी पाचन करण्यासाठी छान उपयोगी पडतं मनोभाव दुष्ट असताना. तर ते मला वाटतं अतत्वाभिनिवेश किंवा गदोद्वेग या 2 प्रकरणामध्ये ही 2 गोष्टी आलेल्या आहेत आणि ह्या एक्सटेन्सिव्हली वापरतो आम्ही लोक म्हणून सांगितल्या. पाचन करण्यासाठी तर यमान्यादी चूर्ण खूप छान उपयोगी पडतं. पुढची स्लाइड आहे माझी भस्म आणि पिष्टी. रॅपिड फायर आपण करूयात. सुवर्ण जे आहे ते ओझोवर्धक आहे, डायरेक्ट ओझोवर्धक प्लेन सुवर्ण. आपण गुणशास्त्री सगळ्यांनी वाचलेलं आहे. रौप्य हे मनाला बल देण्यासाठी उपयुक्त आहे. ताप्यातील लोहासारखा कल्प हा रौप्ययुक्त येतो. ज्यांच्यामध्ये ब्रेनचं काम प्रचंड करावं लागतं ज्या पेशंट्सना, त्या उपयुक्त कल्प वापरावेत असंही त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सुवर्णमाक्षिक प्रवाळ हे क्रोधग्न आहेत, मदग्न आहेत आणि प्रसादग्न आहेत. त्यामुळे माक्षिक आणि प्रवाळ ही खूपच म्हणजे महत्वाची द्रव्य आहेत. पित्तप्रधान कंडिशन्स अगदी शरीर हँडल करतानाही आपल्याला लागतातच, पण मानस पित्तप्रधान कंडिशन हँडल करायला त्यांच्याशिवाय पर्यायच नाही अशी परिस्थिती. पन्ना पिष्टी, गोमेद पिष्टी या पिष्ट्या उत्तर भारतीय कंपन्यांच्या येतात. कालेडाची येते, त्यानंतर अजून काहीतरी आग्र्याची काहीतरी फार्मसी आहे वगैरे वगैरे. तर त्या बऱ्यापैकी उत्तर भारतातल्या मोहता एक कंपनी आहे, त्यांच्या काही पिष्ट्या वगैरे येतात. तर आपल्याला रुटीनली ते मिळत नसल्या तरी ते तेवढ्या त्या मागवून घ्याव्या लागतात. तर पन्ना पिष्टी ओझावर्धक आहे, स्मृतीवरती आहे. गोमेद ही वातपित्त जी मनोदृष्टीमध्ये चांगलं काम करणारी आहे. ताम्र हे कामोत्तेजक आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे बरं बाबांनो. ताम्र हे कामोत्तेजक. आता ताम्र हे कामोत्तेजक म्हणजे ते काय तुम्ही साक्षात शुक्रक्षयामध्ये वापरणार नाही आहात, परंतु एक वय वाढलेलं आहे, मेधाचा सगळीकडचा उपलेप वाढलेला आहे
आणि आता मनावरती आलस्य येतंय किंवा शुक्राचं पण कार्य कमी पडलेलं आहे. त्यावेळी मग तो ताम्रयुक्त कल्प येतात. मला आता खरं ह्याचं नाव आठवत नाहीये. बशीचरत्नवलीतच आहे. उमा कंपनी खरं त्याची टॅबलेट बनवते. तर तो ताम्रयुक्तच कल्प आहे. वाजीकरण अधिकरणातला आहे. तर हे सगळे मेधाचा उपलेप आहे तो लेखन करून पुढचं कार्य अपेक्षित आहे. अशा ठिकाणी वापरायचे या गोष्टी आहेत. कारण म्हणजे कामोत्तेजक विषय चाललाय म्हणून सांगतो की स्त्रीषु हर्षणम हे कफच ग्रहणीचं रूप आहे. आणि 40शी पुढे हे सगळी मंडळी म्हणजे मग व्यायाम एका बाजूला होत नसतो, एका बाजूला मेद वाढलेला असतो, एका बाजूला व्यायाम नाही, एका बाजूला खाणं सगळं चालू आहे, त्याच्यातून मग अजीर्ण वगैरे वगैरे. तर स्त्रीषु हर्षणम म्हणजे डिझायर कमी असणं, हे कमी होणं, हे कफच ग्रहणीचं लक्षण आहे. हे या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तिथं छेदन आणि लेखन कल्प या अर्थाने मग तो ताम्राचा विचार लागतो पुढे जाऊन. त्रिवंग आणि नाग हे शुक्र क्षयजन्य दैन्यामध्ये वापरायच्या गोष्टी आहेत. त्रिवंग आणि नाग एक जाता जाता मी कमेंट करतो की गोरखबाणी नावाचा एक गुरु गोरक्षनाथांचा ग्रंथ आहे. गुरु गोरक्षनाथांनी लिहिलेले 2 ग्रंथ आज अवेलेबल आहेत. एक आहे सिद्ध सिद्धांत पद्धती आणि दुसरा आहे गोरखबाणी. तर ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये जेव्हा औषध काय मिळतंय का म्हणून जेव्हा आम्ही सर्च केलं, तर खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की योग्यानी कशाचं सेवन करावं. तर योग्यानी नाग आणि वंग भस्माचं सेवन करायला सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी सुवर्ण किंवा रौप्याचं सेवन नाहीये करायला सांगितलेलं गुरु गोरक्षनाथांनी नाथ संप्रदायिकांना. नाग आणि वंगाचं करायला सांगितलंय कारण ती बैठकच महत्वाची. दारढ्य ही जी काही घटना आहे, शिवाजी महाराजांनी किल्ले बांधताना ते सिमेंट आज जसं ओततात तसं नाग ओतलेलं आहे लिटरली. तेव्हा बैठक किंवा स्थैर्य दृढीकरण मनाच्या लेवलचं आणि शरीराच्या लेवलचं असं ते अपेक्षित असल्यामुळे तिथं योगी लोकांसाठी ते नाग आणि वंग सांगतात, पण सुवर्ण किंवा रौप्य येत नाही. पुढचं मंडूर आहे. पांडुजन्य मनोविकारांमध्ये ते अर्थातच आपल्याला वापरावं लागेल. मौक्तिक आहे, पित्तघ्न आहे, वृक्ष आहे. मौक्तिक खूपच चांगला कल्प आहे. आपण सगळेजण वापरतो. मौक्तिकयुक्त कल्पही वापरतो आणि मौक्तिक प्लेनही वापरतो. मग बाकी मकरध्वज आहे, पुष्पधन्वा आहे, वसंत कुसुमाकर आहे, भ्रुवाची आहे, योगेंद्र आहे, लक्ष्मीविलास आहे. लक्ष्मीविलासची फलश्रुती खूप मोठी आहे बाबांनो. तो फक्त सर्दीपुरता नाहीये, खोकल्यापुरता नाहीये. सुवर्ण सूतशेखर आहे. तज्जन्य सगळं संप्राप्ती असेल तर सुवर्ण सूतशेखरच लागणार आहे. पित्तप्रधान, गृहिणी दृष्टी आणि तसं चित्र असताना, रक्तदृष्टी असताना चंद्रकला उपयोगी पडणार आहे, कामधुता उपयोगी पडणार आहे. महावात विध्वंस, एकांतिक वातच पिक्चर असताना महावात विध्वंस उपयोगी पडणार आहे. हे सगळे कल्प आपल्याला गुणशास्त्रामध्ये वाचायला मिळतील. आत्म्याशी संबंधित आपण आता त्याच्यामध्ये नको पडायला. आणि मग शेवटच्या या स्लाइड मध्ये मॉडर्नची ही जी काही पुस्तकं आहेत, बायोलॉजी ऑफ बिलीफ छान आहे. लव्ह मेडिसिन मिरॅकल हे सुंदर पुस्तक आहे बर्न सिगलचं, बरं का. बर्न सिगल हा ऑन्कॉलॉजिस्ट आहे आणि त्यांनी त्याच्या कॅन्सरच्या पेशंट वरती, त्या पुस्तकाचं नाव काय आहे बघा, लव्ह मेडिसिन आणि मिरॅकल. तो म्हणतो सगळ्यात मोठा किती महत्वाची गोष्ट आहे. आता आपण इम्युनिटीच्याच मागे लागलोय. सगळं जग इम्युनिटी चांगली करा म्हणतंय त्या करोनाला घाबरून. तर ती अशी काही 1-2 दिवस काहीतरी सकाळी लवकर उठून स्वयंप्रश्न होणार नाहीये आणि ती केवळ आहार्य गोष्टींनी होणार नाहीये. तर लव्ह इज द मोस्ट पॉवरफुल वन ऑफ द स्टिम्युलंट फॉर युअर इम्युनिटी असं तो म्हणतो. खूप छान पुस्तक आहे. मला वाटतं अमेझॉन वरती आहे हे, लव्ह मेडिसिन अँड मिरॅकल्स. काओ ऑफ फिजिक्स मध्ये त्यांनी ओरिएंटल भारतीय शास्त्र आणि पाश्चात्य फिजिक्सची एकत्रित मांडणी केली आहे. मन आणि आयुर्वेद हे नांदेड सरांनी पुस्तक लिहून अक्षरशः आपल्या सगळ्यांवरती उपकृत करून ठेवलेलं आहे. खूपच सुंदर पुस्तक आहे, आवर्जून बघा. आणि मॉलिक्युल्स ऑफ इमोशन बद्दल मी आधी बोललो. तुम्हाला स्टँडर्ड योगामध्ये होणारी कामं आणि त्यांचा कुठेतरी योगशास्त्र आणि मन ह्याचं आणि त्याचं मॉडर्न भाषेमध्ये होणारी कामं अशी जर का अपेक्षित असतील तर इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा आयजॉय बेंगलोरची जी संस्था आहे HR नागेंद्र यांची, ज्यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने योग दिवस वगैरे इंटरनॅशनल एवढं कुठे जे काही योगाला यश मिळालं, तर त्या संस्थेचं हे जर्नल आहे. त्याच्यावरती तुम्हाला अगदीच काही योगाशी संबंधित, मनाशी संबंधित काय काय कामं झालीत किंवा काय बघायचं असेल तर जाऊ शकता.
तेव्हा संपवण्यापूर्वी ही माझी शेवटची स्लाइड आहे की मानस चिकित्सा आयुर्वेदामध्ये कुठे शोधाल किंवा आयुर्वेदामध्ये मन कुठे शोधाल. आपली बोंब काय आहे, तर आपण ते ईएनटीचा पेशंट आला की तो ईएनटी कडे पाठवायचा, ह्याचा पेशंट आला की तो तिकडे पाठवायचा आणि पाठवणार कोण, तर इंटर्न. केस टेकिंगच्या इथं खूप वेळेला एक इंटर्न बसवलेला असतो आणि तो इंटर्न ठरवतो की हा पेशंट कुठल्या डिपार्टमेंटला पाठवायचा. अशा सिस्टीम मध्ये आपण जगतो आणि त्यामुळे आपल्याला मन म्हटल्यानंतर उन्माद आणि अपस्मार डोळ्यापुढे येतो, तर तसं नक्की नाही. सूत्रस्थानाच्या पहिल्या सूत्रापासून उत्तरतंत्राच्या शेवटच्या सूत्रापर्यंत सगळीकडे मन येतं. मन हे ज्वरामध्ये येतं, कारण अरती मनोवैचित्य किंवा मनाशी संबंधित मनसंताप, अरती हे लक्षण ज्वराचं प्रतिनियत लक्षण आहे. त्यामुळं मनाचा विचार ज्वरामध्ये सुरू होतो, तो वातरक्ताच्या क्रोध आणि संतापामध्ये संपतो. मध्ये ग्रहणी प्रकरणामध्ये तुम्हाला अगदी शंकीच्या मानवा, त्याला हे झाल्यासारखं वाटतं, ते झाल्यासारखं वाटतं वगैरे वगैरे. तेव्हा हे सगळं तुम्हाला अख्ख्या आयुर्वेदामध्ये इकडं तिकडं शोधावं लागतं. असं त्याच्यासाठीचं काही वेगळं प्रकरण देणं ही ग्रंथकर्त्यांची स्लाइड पद्धती नाहीये. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, आहे, मी आहे. हा 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 हा. हॅलो. हा बोला. नाही काय नाही, म्हणजे झालं, म्हणजे आता एक